फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर हा कुळ कायदा निर्माण करून तुम्हा आम्हाला जमिनीचं मालक करणारे लोकनेते नारायण नागू पाटील, जमिनीच्या बदल्यामध्ये जमीन मिळावी म्हणून भारताच्या संसदेमध्ये जगाच्या पाठीवरती भारतीय संविधानाचा आधार घेऊन ज्यांनी संघर्ष केला ते इथल्या भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दी.बा. पाटील साहेब आणि या महापुरुषांच्या विचारांना संविधान रूपी तुमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ये आजादी झूठी जे की जनता भूके अशा पद्धतीचा दृष्टिकोन मानून या स्वातंत्र्याचा जाहीर धिक्कार करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, इथल्या बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत, ती पुढे आली पाहिजेत यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून तुम्हा आम्हाला शिक्षण देणारे कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये तुमच्या मी अभिवादन वाहतो। या ठिकाणी आसिम सरोदे साहेब येऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच या मंचाचे प्रमुख सन्माननीय पुरुषोत्तम भोईर साहेब आणि सर्वच या संघटनेचे नवनिर्वाचित हंगामी पदाधिकारी आणि सभासद यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्यासाठी मी अभिवादन करतो, त्यांचं अभिनंदन करतो। खरं तर या विचार मंचावरून सत्य सांगितलं जाणार आहे, त्यामुळे सत्य पचनी पडण्या इतपत आपण तयारी ठेवा की भारतीय संविधानाची आज आवश्यकता आहे। एकीकडे भारतीय संविधानाला आव्हान निर्माण करणाऱ्या काही प्रवृत्ती भारतामध्ये काम करत आहेत, दिवसांदिवस भारतीय संविधानाची तोडमोड केली जाते आणि लोकशाहीला कशी बाधा निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रयत्न केला जातो। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पना भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये ठेवली होती ती इथल्या भूमिपुत्रांपर्यंत न पोहोचू देता संविधानाविषयी प्रचंड चीड तयार करायची, संविधानाविषयी लोकांमध्ये जनमत तयार करायचं। आणि बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे कैवारी आहेत, ते आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, शिंपी, नाभिक, मुसलमान, जैन, ख्रिश्चन, पारसी, लिंगायत अशा जातींचे कैवारी नाहीत असं वारंवार बिंबवणाऱ्या प्रवृत्ती या तयार झालेल्या आहेत। फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचा एकमेव उद्दिष्ट आहे भारतीय संविधान हा घराघरात पोहोचवणे आणि तो घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आमची मानसिकता बनवणे की भारताचं संविधान आम्हाला काय देतं। कारण पहिल्यांदा मी मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो, कारण या सभेमध्ये मराठा आहेत, कुणबी आहेत, माळी आहेत, शिंपी आहेत, जाट आहेत, त्या ठिकाणी बौद्ध आहेत, चर्मकार बांधव आहेत, सर्व 18 प्रगट जातीचे 12 बलिदार हा विचुंबे गावातला पहिला दृष्टिकोन ठेवून कोकणातला पहिला कार्यक्रम होतोय की बहुजन समाज खऱ्या अर्थाने आज एकत्र आलेला आहे। आम्ही संख्येने किती आहोत त्याला महत्व नाहीये, वर्णवादी व्यवस्थेला भीती आहे, ती भीती कोणती आहे, ते लाखो मध्ये आहेत, करोडो मध्ये आहेत, त्यांना भीती आहे। कोणती भीती आहे? एक आंबेडकर तयार झाले 2500 वर्षाची व्यवस्था मोडीत काढतात, हजारो आंबेडकर तयार झाले तर या देशामध्ये समता नांदेल आणि ती समता नांदू नये म्हणून लोक प्रयत्न करत असतात। भारतीय संविधान आणि संविधान निर्मात्यांची नक्की विचार कोणते होते हे जनमानसात पोहोचू दिले नाही। मी आगरी समाजाचा पोरगा आहे, 8 वर्षापूर्वी माझ्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर माझ्या तळपायातली मस्तका जाग द्यायची, कारण या वर्णवादी लोकांनी आमच्यात काय पेरलं होतं इथल्या बहुजन आगरी बांधवांमध्ये की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आमचा दूरदूरपर्यंत संबंध नाही। माझी आई चांगली शिकलेली आहे, ती शिकलेली आई मला म्हणते, अरे रोशन, ज्यांच्या विषयावरती तू भाषण देतोस, प्रबोधन करतोयस, व्याख्यान करतोयस, त्यांचा आणि आपला संबंध काय? मी म्हटलं, अगं आई, तुझ्या गळ्यातलं 10 तोळ्याचं गंतन, तुझ्या नावावर असलेलं घर आणि तुझ्याकडे असलेली गाडी ही तुझ्या आजोपंजोबाची पुण्याई नाही, ही एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे। या देशामध्ये बाबासाहेबांविषयीचं मत जाणीवपूर्वक विरोधात बनवलं जातं आणि आपली भूमिका आहे आपण सर्वांनी आता एकमताने तयार झालं पाहिजे। ज्यांना ज्यांना वाटतं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे, ज्यांना ज्यांना वाटतं ही लोकशाही टिकली पाहिजे, ज्यांना ज्यांना वाटतं आपला मताचा अधिकार टिकला पाहिजे, इथलं राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे, त्या लोकांनी बाबासाहेब समजून घेतले पाहिजे। बाबासाहेब समजून केवळ न घेता, कारण बाबासाहेबांना मानणारे भक्त लोक आहेत, जाणणारे अनुयायी फार कमी आहेत। मागणाऱ्या भक्त लोकांमुळे देशाचं सत्यानाश चालू आहे आणि लढणाऱ्या अनुयायांमुळे हे भारताचं संविधान वाचले, लक्षात ठेवा। फक्त अनुयायांची संख्या कमी आहे, ती कमी संख्या भरून काढण्यासाठी हा शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच आपल्या विचुंबा गावात आजपासून नव्हे
2 महिन्यापूर्वी तयार झाला आणि आज पहिलाच कार्यक्रम इतक्या दणक्यात आपला चालू आहे, हे अतिशय गौरवास्पद आहे. फुले शाहू आंबेडकर विचार माणसाचा उद्दिष्ट सांगण्यापूर्वी हे जे भारताचं संविधान मी तुमच्यापर्यंत ठेवलंय, ही प्रतिमा कशाबद्दलची आहे? सर्वांनी ऐकण्यावर भर द्या, सर्वांनी पाहण्यावर भर द्या, की शब्द आणि त्याचा अर्थ आणि त्याचा प्रभावाकडे लक्ष द्या. आसिम सरोदे या ठिकाणी पोहोचू नये त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु हे संविधान वाचलं पाहिजे यासाठी आमची भारतीय म्हणून भूमिका काय? पहिल्यांदा तुम्हाला मुद्दा क्लिअर करतोय. या ठिकाणचे आगरी बांधव आहेत, या ठिकाणी मराठा बांधव आहेत. बांधवांनो, तुमचा आणि आमचा आणि बाबासाहेबांचा आणि या महापुरुषाचा संबंध काय? तो संबंध कोणता आहे? तुम्ही कल्पना करा. पाठ्यपुस्तकामध्ये शिकवताना महात्मा गांधी शिकवले जातात, लोकमान्य टिळक शिकवले जातात, पण बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे कैवारी शिकवले जातात. मला प्रश्न निर्माण होतो, त्या देशामध्ये युनायटेड ऑर्गनायझेशन आहे, जेव्हा ती जागतिक पातळीवरती बाबासाहेबांची जयंती साजरी करते तर तब्बल 261 देशात बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. मग 261 देशांमध्ये राहणारे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा संबंध काय? 261 राहणारे लोक स्वतःचा पैसा, स्वतःची वेळ, स्वतःची बुद्धी, स्वतःचा हुनर आणि स्वतःच्या नेतृत्वाच्या बळावर बाबासाहेबांची जयंती सारखीच्या जागतिक पातळीवर करतात. मग भारतात बाबासाहेबांना दलितांचे कैवारी का म्हणतात? बाबासाहेब आंबेडकर हे दलितांची कैवारी असते तर जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाला जे 250 वर्ष पूर्ण झाली, त्या कोलंबिया विद्यापीठानं मरणोत्तर किताब बहाल केलं आणि त्या किताबामध्ये काय लिहिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 250 वर्षातल्या 250 रँकिंग मधल्या आणि 250 विद्यार्थ्यांमधले एकमेव विद्यार्थी आहेत. कोलंबिया विद्यापीठ म्हणतं दी ओनली अँड द ओनली वन इन द ब्रिलियंट स्टुडंट वर्ल्ड डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगात विद्वान विद्यार्थी. एवढंच नाही तर आज अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेच्या विश्वविद्यालयाच्या गेटवरच काय लिहिलंय? दी सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. जगात विद्वान. मग आता मला प्रश्न निर्माण होतो, ज्या लोकांचं नाव जगात नाही त्यांना तुम्ही नको नको त्या पदव्या देता, ज्या लोकांचं नाव जगात नाही त्यांना तुम्ही लोकमान्य करता, पण बाबासाहेब आंबेडकरांना जग विद्वत्तेचं प्रतीक मानतं, त्या बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही विचुंबे गावात दलितांचे कैवारी का म्हणता? हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी नाहीयेत. मी माझ्या आईला सांगितलं, अगं आई तू तर मला जन्माला घातलास, पण मला जगण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. बघा आता यातून माझ्या आईला प्रश्न कोणता तयार झाला? अरे रोशन, तुला जन्माला घातलं, लहानाचं मोठं मी केलं, मग जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी कसं दिलं? तर त्याचं उत्तर आहे, माझ्या आईला म्हटलं तुझी आजी शिकलेली होती का? आई म्हणते नाही. तुझी आजी शाळेत गेली का? आई म्हणते नाही. का? तर म्हटलं आजीचा जन्म कोणता होता? 1902. 1902 ला माझी आजी जन्माला आली, ती शाळेत गेली नाही का? कारण तेव्हाचा कायदा ब्रेमन पिनील कोड होता, ज्याला बीपीसी म्हणतात. तो बीपीसी कायदा काय सांगायचा? इथल्या शूद्रांनी, इथल्या अतिशूद्रांनी म्हणजे इथल्या आगरी, कोळी, कुणबी, माळी, सुतार, लोहार, कुंभार, मुसलमान, जैन, ख्रिश्चन या भारतातल्या राहणारा 18 प्रगड जातीचा 12 बलुतेदार यांना शिक्षणाचा हक्क नाही. हा यांचा बीपीसी कायदा सांगायचा. पण बीपीसी कायदा हा मोडीत काढून भारताचं संविधान सांगतं, ज्यांना बीपीसीनं नाकारलं त्यांना भारतीय संविधानानं जन्मताच शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणून म्हटलं आईला, मला बाबासाहेबांनी हक्क दिला. आता प्रश्न कोणता आहे? मग बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी समाजाचं काय नातं आहे? ते एका शब्दात नातं सांगतं. माझी आई मला ओवाळताना, भाऊबीज करताना बहीण काय म्हणते? आज आमच्या आगरी समाजात दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या? गाई म्हशी मामाच्या. इडा पिडा टळू दे हे बंधुराया, तुझ्या जीवनामध्ये बळीराजाचं राज्य येऊ दे. काय म्हणते माझी आई? दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या? गाई म्हशी मामाच्या. इडा पिडा टळू दे आणि बळीराया तुझ्या जीवनात कुणाचं राज्य येऊ दे? बळीच राज्य. मग भाऊरायाच्या राज्यात बळीच राज्य मागते. बळीचं म्हणजे कुणाचं? तर बुद्ध जन्माच्या 70 पिढ्या अगोदर या देशामध्ये बळीचं राज्य होतं. आणि बळीच्या काळामध्ये भारताच्या संविधानाची संरचना काय होती? त्या काळामध्ये आगरी, कोळी, कुणबी, माळी, सुतार, लोहार, कुंभार नाहीत. त्या काळात हे जे महापुरुष आहेत ना,
बाबासाहेबांचा आणि आगरी समाजाचं नातं जर काय असेल ना तर बळीचा काळ सांगतो. बाबासाहेबांची आजची जात आणि माझी जात वेगळी आहे, पण बळीच्या काळामध्ये ज्यांनी मिठाचे आगार केले ते बाले आगरी झाले, ज्यांनी मडकी घडवली ते कुंभार झाले, ज्यांनी सोन्यावर फुंकर मारली ते सोनार झाले, आणि ज्यांनी कुणबी म्हणजे शेती केली ते कुणबी झाले. पण हे 18 प्रगट जातीचे 12 बुजदार पूर्वीच्या काळात एकच होते. कण बी, कण म्हणजे माती, बी म्हणजे बियाणं, मातीत बियाणं पैरून धान्याचं उत्पन्न घेणारे तुम्ही आम्ही कोण होतो? एकच आईची लेकर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मी आज जातीनं वेगळा आहोत, पण वंशाला आणि कुलानं आम्ही एकच आहोत. आम्ही एक आहोत, आणि आमच्या जातीतल्या बांधवांना आव्हान आहे की आपण एक आहोत. हे पेरण्याचं काम सातत्यानं ज्या दिवशी होईल त्या दिवशी वर्णवादी व्यवस्था संपुष्टात येईल, आणि म्हणून हे लोक आपण सातत्यानं ते पेरू नये म्हणून बौद्ध आगरी वाद लावण्याचा प्रयत्न करतात. आणि आम्ही मूर्ख लोक एवढे झालोय की बाबासाहेबांच्या नावानं जे अॅट्रॉसिटी टाकतोय ते अॅट्रॉसिटी कुणावर टाकतोय? ज्यांनी तुम्हाला अस्पृश्य केलं, ज्यांनी गावाच्या बाहेर काढलं, ज्यांनी तुमच्या गळ्यात घाडगा टांगलं, ज्यांनी तुमच्या पाठीला झाडू लावला, का आग्र्यानं लावला, का कुणब्यानं लावला, का माळ्यानं लावला, का सुतारानं लावला, काय मुसलमानानं लावला, का जैनाने लावला, का ख्रिश्चनानं लावलाय? लावला कुणी? आमच्या गळ्यात घाडगा आणि पाठीला झाडू लावणारे कोण? अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट कशासाठी आहे? अॅट्रॉसिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट त्यांच्यासाठी आहे ज्यांनी तुम्हाला गावाच्या बाहेर काढलं. गावाच्या बाहेर काढणाऱ्यांचा वंश आणि आमचा वंश एक नाही आहे. आमचा वंश कोणता? तो म्हणजे नागवंशी आम्ही लोक आहोत. आणि म्हणून आजही आमच्या आगरी समाजातले लोक नागपंचमी साजरी करतात, आणि नागपंचमी साजरी करून काय सांगतात? अरे आपण नागवंश लोक आहोत. नागवंश लोक म्हणजे कोण? आज आमच्या देवाऱ्यामध्ये नाग पूजला जातो. नाग म्हणजे काय? आमच्या भारताचं प्रतीक, आमचं टोटेम. उत्खनन करतात, तुम्हाला नागांची प्रतीकं सापडतात. ज्या दिवशी भारतासोबत ऑस्ट्रेलिया पराजित क्रिकेटमध्ये होतो त्या ऑस्ट्रेलियामध्ये काय बातमी असते? कांगारूला भारताने गारस केलं. काय बातमी असते? कांगारूनं भारताला गारस केलं. तुमचा भ्रम आहे. ऑस्ट्रेलियात भारती काय असते? कांगारूला नागांनी गारस केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला जो ज्ञानाचा महासागर आपल्या ओझरीत दिला, असा पुण्यवंत धम्म हा नागांच्या भूमीतच का दिला? कारण नागांची भूमी ही नागपूर होती, आणि आम्ही लढवय लोक, आम्ही शूरवीर लोक, नागनाथ सिद्धनाथ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलेले लोक, हे आमचे वावर वारस होते. हा संविधान एका दिवसात तयार नाही झालं. तुम्ही काय प्रचार करता? तुम्ही प्रचार करता संविधान लिहायला 7-7 लोक होती. वा रे वा, 7-7 लोक संविधान लिहायला होती. बाबासाहेब आंबेडकर संविधान मसुदा कमिटीचे अध्यक्ष होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख आम्हाला ह्या गोष्टी का सांगितल्या जात कळतच नाहीये. शाळेमध्ये शिकवताना संविधान समितीचे अध्यक्ष हे राष्ट्रपती कोण होते आणि संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ह्यातला फरकही आम्हाला सांगितला गेला नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन असताना जी 7 लोक होती त्या 7 लोकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे 100% असताना ते योगदान केवळ एकटाच नाही, ते योगदान 7 लोकांचं आहे असा चुकीचा मेसेज तुमच्या मुलाबालांच्या व्हॉट्सअपवर फिरतो. आणि तुमच्या मुलाबालांना मी बौद्ध असेल, मी आगरी असेल, माझ्यामध्ये काय पेरतात? अरे बाबासाहेबांनी केवळ एकट्यानं संविधान लिहिलं. मग प्रश्न आहे, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं कसं आणि कुणासाठी लिहिलं? ते का लिहिलं? संविधान काय लिहावं लागलं? हा प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला गांभीर्याने पटवून देतोय. दादांनो, भारताचं संविधान लिहिण्यापूर्वी या देशामध्ये जो बीपीसी कायदा होता, जो आयपीसी कायदा होता, या देशामध्ये 1 जानेवारी 1818 ला इंग्रजांचं फर्स्ट इंडिया ऍक्ट आलं. इंग्रजांच्या फर्स्ट इंडिया ऍक्ट न जेव्हा या देशात इंग्रजांचं राज्य प्रस्थापित झालं, इंग्रजांनी एक कायदा उदयास आणला, आयपीसी, इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोड काय सांगतं? वर्णवादी लोकांनी बलात्कार केला, पूर्वी त्याची शेंडी कापायची, त्याला सुद्धा फासावर दिलं जाईल, आणि आता बहुजनांनी बलात्कार दिला तर त्याला सुद्धा फासावरच टांगलं जाईल. पण आमच्याच लोकात भ्रम पेरला जातो. इंग्रजांचा कायदा, इंग्रजांचा कायदा, इंग्रजांचा कायदा, इंग्रजांचा कायदा हे इंडियन पिनल कोड आहे, आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला कायदा हा भारताचा संविधान आहे, हा लँड लॉ आहे. लँड लॉ म्हणजे काय? आमच्या लोकांमध्ये फरक सुद्धा कळत नाहीये. लोक प्रचार करतात
खास करून या विचाराच्या या महापुरुषांना ज्यांनी मर्डर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, जीवांचा समाधी घ्यायला भाग पाडलं, त्या महापुरुषांचा प्रचार काय करतात? याने इंग्रजांचा कायदा स्वीकारला. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण कायदा इंग्रजांचा. वारे वा, कायदा इंग्रजांचा कोणता आहे तो सांगा ना. कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता आहे? लँड लॉ कायदा आहे. लँड लॉ कायदा म्हणजे काय आणि आयपीसी म्हणजे काय? दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इंडियन पिनल कोड जो आता भारत सरकारने बदलला, त्या बदलीच्या भावनेतून, सुडाच्या भावनेतून एखाद्याला बेलेबल असेल, नॉन बेलेबल असेल, 3-3 महिने जेलमध्ये राहण्याचा कायदा तयार केला. चोरी केली, बलात्काराच्या नावाखाली त्याला आतमध्ये टाकलं, खोटं बोलण्याच्या नावाखाली त्याच्यावरती एफआयआर झाली, त्याचा चेक बाउन्स झाला. आयपीसी काय सांगायचं आणि तुमचा कायदा काय सांगतोय? तुम्ही ते इंग्रजांपेक्षा बदतर निघाला. भारतातल्या लोकांनी आंदोलन केलं, तर आंदोलन करता तुम्ही सरकारच्या विरोधात म्हणून तुम्ही कायदा आणलात आणि कायद्यामध्ये काय सांगितलं? तुम्ही माओवादी आहात, तुम्ही नक्षलवादी आहात, तुम्ही अर्बन आहात, तुम्ही बोललात तुम्हाला जेलमध्ये टाकू. जर हे संविधान नसतं तो रोशन पाटीलची मगाच बीपीसी कायद्यानुसार जीभ छाटली असती, काना सिसा ओतला असता आणि डोळे काढले असते. हे बोलण्याचा अधिकार या भारताच्या संविधानानं आम्हाला दिला. ही साधारण बाब नाहीये. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, दिलेला नियोजित वेळ आहे, पण सर्वांना गांभीर्याने ऐका. ही संविधानाची पार्श्वभूमी कोणती आहे? या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. जन्म होण्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा फुल्यांचा विचार, शाहूंचा विचार बाबासाहेबांनी आपल्या ओझरीत घेतला. ओझरीत घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर लंडन मधून भारतामध्ये आले. भारतामध्ये 1916 बाबासाहेबांनी पहिलं आंदोलन उभं करायचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 इंग्रज भेटले आणि इंग्रज बाबासाहेबांना म्हणतात, आता आम्ही देश सोडून चाललोय, तुमचा देश तुम्हाला सांभाळायचा आहे, पण आम्ही भारतात येण्याच्या अगोदर एका जातीचा कायदा होता, बहुजनांना गुलाम केलं होतं, आता आम्ही देश सोडून चाललोय, आता तुमचा कायदा तुम्ही तयार करण्यासाठी तुमच्या मागण्या करा. त्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन भारतात आलं 1918. जेव्हा साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये आलं, आपल्याला रिप्रेझेंटेशन देण्यासाठी, प्रतिनिधित्व देण्यासाठी, म्हणजे आरक्षण देण्यासाठी, आपल्याला खऱ्या अर्थानं बोलण्याची संधी देण्यासाठी. पण साऊथ ब्युरो कमिशनचा बांधवानो यांनी धिक्कार केला, यांनी विरोध केला. बाबासाहेब आंबेडकर गेट ऑफ इंडियावर उभे राहिले आणि बाबासाहेब म्हणतात, कम साऊथ. साऊथ ब्युरो कमिशन भारतात आलं 1918. साऊथ ब्युरो कमिशन गावागावात फिरलं, इंच जागा आग्र्यांची मोजली. आगरी समाजाला माहिती नाही माझ्या 2-2 कोटीचे प्लॉट. आज 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, 1 एकरचा प्लॉट 13 जानेवारी 1984 दिबा पाटलांनी दास्तान फाट्यावर आंदोलन केला. पण 13 जानेवारी 1984 जे 5 हुतात्मा झाले आणि त्या दिवशी नेरलला 14,000 रुपयांनी जो 1 एकरचा प्लॉट घेतला, तो 1 एकरचा प्लॉट 2 महिन्यापूर्वी 300 कोटीनं सिडकोनं अदानीला विकला. हाय फसवणूक आमची. आमच्या आगरी भूमिपुत्र बांधवाची फसवणूक आहे, आमच्या कोळी भूमिपुत्र बांधवाची फसवणूक आहे, आमच्या बौद्ध बांधवाची फसवणूक आहे. म्हणजे आमच्याकडे 1984 तुम्ही कितीनं घेतलं? 14,000 एकरी प्लॉट घेतलात आणि सिडकोने तो डेव्हलप करून 300 कोटीला नेरूलचा आता नुसता प्लॉट विकला. मग संविधानात आमच्यासाठी हक्क काय ज्याचा गैरवर्तन लोक करतायत? हे संविधान आमचं म्हणणं आहे, इथून पुढे शिव फुले शाहू आंबेडकर एक विचारमंच मागणी करेल. जर तुम्ही देशातल्या लोकांना, ग्रामपंचायतला आम्ही मागणी करणार, पंचायत समितीला आम्ही मागणी करणार, जिल्हा परिषदला आम्ही मागणी करणार. ती मागणी कोणती असेल? जर तुम्ही शाळेमध्ये भानशास्त्र, नीतीशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, खगोलशास्त्र शिकवता, तर येत्या काळात संविधान शास्त्र सुद्धा शाळेमध्ये शिकवलं गेलं पाहिजे. आणि संविधान शास्त्र का शिकवलं गेलं पाहिजे? तर 1918 साऊथ ब्युरो कमिशन आलं आणि त्याचा विरोध म्हणून आकनी, जसोर, खुलसा एवढंच नाही, पंढरपूरमध्ये गेले. ज्यांना तुम्ही तुमचं लोकमान्य म्हणता त्यांनी पंढरपूरच्या जाहीर सभेत सांगितलं, डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि भास्करराव जाधव हे जे मागणी करतात इंग्रजांकडे की आम्हाला आरक्षण असलं पाहिजे, आमचं संविधान असलं पाहिजे, आमचा लेखाजोखा, आमचा स्वतंत्र कायदा असला पाहिजे, त्या मागणीचा तुम्ही समर्थन करता. आणि ते लोकमान्य काय म्हणाले? तेली तंबोली कुणबटाना जाऊन काही संसदेत नांगर हाकलायचा आहे. बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशनची मागणी करतात.
जे शिकलेले लोक आहेत त्यांना माहिती असेल अडल्ट फ्रँचाइजचं आंदोलन भारतात चाललं. बाबासाहेब म्हणतात भारताचं संविधान किती महत्वाचं आहे, देशातले कायदे किती महत्वाचे आहेत, पण संसदेमध्ये जाण्यासाठी साऊथ ब्युरो कमिशनला मागणी करतात. तर हे काय म्हणतात, काय तेली तंबोली कुणबटांना जाऊन काही संसदेत नांगर हाकलायचा आहे. पहिला संविधानाला विरोध 1918 झाला. हे जे आज करतायत, ज्यांनी अवकाश नाही महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी नोकऱ्या सोडून चुकीच्या गोष्टी हातात घेतल्यात आणि कोकणात मराठ्यांची कुणब्यांची डोकी भडकवतात आणि आमच्या आगरी कोळी बहुजन समाजाला चुकीचा विचार पेरतात. त्यांना माहिती आहे का इतिहास? 1918 इतिहास आगरी कोळी कुणब्यांच्या विरोधात हेच लोक म्हणायचे, ह्यांना कशाला अधिकार पाहिजे, ह्यांना काय तेल काढायचं आहे का, ह्यांना काय नांगर हाकलायचं आहे का, आणि तेच आज येऊन आम्हाला धर्माची आणि जातीची भाषा शिकवतात. पण 1918 नंतर 1928 सायमन कमिशन आलं. सायमन कमिशन का आलं? तुम्हाला आरक्षण देण्यासाठी आलं, प्रतिनिधित्व देण्यासाठी आलं. पण त्या काळामध्ये ज्यांना तुम्ही तुमचा नेता मानता त्यांनी म्हटलं, सायमन गो बॅक, जरा जोरात आवाज येऊ द्या, सायमन गो बॅक. पण ब्रिजेश प्रसाद मंडल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा गेट ऑफ इंडियावर गेले दिल्लीच्या आणि म्हटले, सायमन कम, सायमन कम, सायमन कम. बाबासाहेब आंबेडकर सायमनला कम म्हणतात आणि हे गो बॅक का म्हणतात? शेवटी 9 ऑगस्ट 1932 कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर झाला लंडन मध्ये. एडल्ट फ्रँचाइजच्या माध्यमातून वन मॅन वन वोटचा अधिकार आम्हाला मिळाला. एडल्ट फ्रँचाइजच्या माध्यमातून स्वतंत्र मतदारसंघ मिळाला. शेवटी बाबासाहेबांकडे 3च अधिकार राहिले. लक्षात आहे का? पहिला बाबा बघा, एखादा शिकारी असतो, आपल्या मागं भाताचा बाणाचा भात ठेवतो आणि भात्यात एकच बाण करतो. बाबासाहेबांचा पहिला बाण होता शिकारीचा, तो साऊथ ब्युरो कमिशन, तो फेल गेला. दुसरा बाण होता सायमन कमिशन, तोही गोबॅक केला. तिसरा बाण होता एडल्ट फ्रँचाइजचं आंदोलन. जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये हे लोक गेले तेव्हा काही किस्से घडले, त्याचा अवतर तुम्हाला माहिती आहे. पण संविधानाची निर्मिती हे बाबासाहेबांच्या भात्यातलं 4थं बाण आहे. आणि 4थं बाण फेल करण्यासाठी काय झालं तर गांभीर्य नाही का? बाबासाहेब आंबेडकर जेव्हा केवळ भंडाऱ्यातून नव्हे मुंबईला उभे राहिले, काजोलकर उभा केला, बाबासाहेबांना हरवलं. बाबासाहेब आंबेडकर डबल पीएचडी, डबल मास्टर. बाबासाहेब आंबेडकरांनी 8 डिग्री घेतलेल्या व्यक्तीला 8वी नापास झालेला नारायण काजोलकरनं हरवलं. आणि हरवलं कसं? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला. आमचा ध्येय आहे मतदारांमध्ये सुद्धा जागरूकता करायची. बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला. बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईच्या संसदीय लोकसभेच्या इलेक्शन मध्ये नारायण काजोलकर 8वी नापास झालेल्या खासदारानं बाबासाहेबांना हरवलं. शेवटी नारायण काजोलकर बाबासाहेबांना भेटायला आला आणि म्हणतो, बाबासाहेब माझी चूक झाली, मी उभा राहिलो, पण मी निवडून आलो, मला नेहरूंना निवडून आणलं. पण बाबासाहेब तुम्ही माझ्या सत्काराला या, तुम्ही हरलात. भारतात एकच नेता असा झाला की हरलेल्या व्यक्तीला सुद्धा सन्मान मिळत होतं. नारायण काजोलकर बाबासाहेबांकडे आले, विनवणी केली. बाबासाहेब आंबेडकर त्याच्या सत्काराच्या कार्यक्रमाला गेले आणि बाबासाहेबांचे वाक्य सर्वांनी ऐका, बहुजनांनी कानात जीव ओतून ऐका. बाबासाहेब काय म्हणतात? नारायण काजोलकर तुम चुनकर तो आए, लेकिन एक बात ध्यान में रखो, अगर गधे के सामने हाथी बैठ भी जाए तो गधे से ऊंचा हाथी ही रहता है. आमचा हाती सारखा समाज आहे, पण लोकांना शेपूट लावायला लागलाय. शेपूट कळतं का? आमचा एखादा माणूस मॅनेज होतो आणि हातीला संपवण्याचा प्रयत्न करतो. अरे बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही जिवंतपणे रडवलं, त्यांना त्रास दिला. त्यांची 4 मुलं गेली, इंदू गेला, रमेश गेला, गंगाधर गेला, राजरत्न गेला. शेवटचे यशवंत बाबासाहेबांचे जिवंत राहिले. पण गंगाधर गेला, राजरत्न गेला, इंदू गेला, रमेश गेला. त्यांनी कधी दुःख व्यक्त नाही केला, त्यांनी समाजाला अर्पण केलं. आता वेळ आली संविधानाची गांभीर्य नाही का? बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती जाऊ नये म्हणून त्या काळात प्रयत्न झाले. मग बाबासाहेब आंबेडकरांना मुस्लिम लोक भेटायला आले. गांभीर्य नाही का? मुसलमानांचे आमच्यावर उपकार आहेत. मुसलमान लोक बाबासाहेबांना भेटायला आले आणि मुसलमान लोक बाबासाहेबांना म्हणतात, मिस्टर आंबेडकर आम्ही मुस्लिम लीगचे कार्यकर्ते आहोत. त्या नेत्याचं नाव होतं फैजल हक. हा फैजल हक नावाचा मुसलमान म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी फॉर्म भरलाय, पण तुम्ही उमेदवारी घ्या आणि जसोर, कुलसा, फरीदपूर या जिल्ह्यातून तुम्ही उभे राहा. आम्ही मुस्लिम लीगचे लोक आणि नमो शूद्राय जातीचे लोक तुम्हाला खासदार म्हणून संसदेत संविधान लिहिण्यासाठी पाठवतो. आणि शेवटी काय झालं? त्या मुस्लिम आणि नमो शूद्राय जातीच्या पश्चिम बंगालच्या लोकांनी बाबासाहेबांना निवडून संसदेत पाठवलं. पण एक कपटी लोक
जे संविधानाची भाषा करतात आज, हे कपटी लोक 14 ऑक्टोबर 1956 आम्हाला आठवतं, पण 14 ऑगस्ट 1947 आठवत नाहीये. आमच्या बौद्ध बांधवांनी याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आम्ही कुणाला साथ देतोय? आमचा बौद्ध बांधव आमच्या पाठीशी, संविधानाच्या पाठीशी ठाम असतो, पण त्यातला एखादा आमचाच माणूस, आमचाच आगरी बांधव, आमचाच कुणबी बांधव आम्हाला विरोध जेव्हा करतो तेव्हा यातना कोणत्या होतात? ज्या यातना बाबासाहेबांना जिवंतपणी झाल्या. बाबासाहेब आंबेडकरांचा फॉर्म्युला कोणता होता? पाकिस्तान तयार करायचा, पण पाकिस्तानचा फॉर्म्युला कोणता? 51% जिचं पॉप्युलेशन मुसलमान असेल तो एरिया पाकिस्तानला दिला जाईल. पण 1947 ला 15 ऑगस्टला हा देश स्वतंत्र झाला. 14 ऑगस्ट 1947 ला पाकिस्तान स्वतंत्र झाला, पण पाकिस्तानच्या मुद्द्यावर बवाल खडा झाला. मुद्दा कोणता उपस्थित झाला? पाकिस्तान तयार झाला, पश्चिम बंगाल तयार झाला, पण जिल्हे बाबासाहेब आंबेडकर जिथून निवडून आले ते जिल्हे त्या फॉर्म्युलात बसत नव्हते. गांभीर्याने लक्षपूर्वक ऐका. पाकिस्तानची फाळणी का केली? बाबासाहेबांचं पुस्तक वाचा. बाबासाहेब म्हणतात, ज्या ठिकाणी मी उभा राहिलो, जसोर, खुलसा, फरीदपूर, तो एरियामध्ये फक्त 71% हिंदू होते. जर 71% हिंदू होते, पण जसोर, खुलसा आणि फरीदपूर जिल्हे तुम्ही का डिवाइड केले पाकिस्तानमध्ये? कारण नंबर 1, गांधीजींचा फॉर्म्युला कोणता होता? बॅरिस्टर महात्मा गांधीजी बोलायचे, जिथे 51% मुसलमान असेल तो एरिया पाकिस्तानला दिला जाईल. जर पाकिस्तानला दिला जाईल, बॅरिस्टर जिनानी म्हटलं आमचा फॉर्म्युला मान्य आहे. जब बॅरिस्टर जिना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रमुख, मुस्लिम लीगचे प्रमुख बॅरिस्टर जिना म्हटले होते, जो एरिया 51% मुस्लिम असेल तो एरिया पाकिस्तानला दिला जाईल. मग बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी संसदेत संविधान लिहिण्यासाठी निवडून आले, तो ठिकाणचा एरिया पाकिस्तानला का दिला? हा प्रश्न आहे बांधवांनो. कारण बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये येऊ नये, मनुस्मृतीला विरोध करू नये, संविधान निर्माण करू नये, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये फैजपूर, जसोर, खुलसा आणि फरीदपूर हे जिल्हे पाकिस्तानला देऊन टाकले. बाबासाहेब आंबेडकर मेंबर ऑफ पार्लमेंट पाकिस्तानच्या लोकसभेचे झाले. पाकिस्तानच्या लोकसभेचा फटाफट बाबासाहेब आंबेडकर निर्णय घेतला आणि पाकिस्तान लोकसभेचा राजीनामा दिला आणि बाबासाहेब आंबेडकर भारताचं तेव्हा इंग्रजांचं सरकार होतं, पुरुषोत्तम साहेब, आणि इंग्रजांना भेटायला बाबासाहेब लंडनला गेले आणि इंग्लंडमध्ये जाऊन बाबासाहेब चर्चिलला भेटले. चर्चिल आजचे राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत, तेव्हाचे विरोधी पक्ष नेते हे चर्चिल होते. चर्चिलला जाऊन बाबासाहेब आंबेडकर भेटले. बाबासाहेब म्हणतात, माझा समाज 2500 वर्षापासून गुलाम आहे, त्याला स्वतंत्र नाही, त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, त्याच्याकडे संपत्ती नाही, त्यांना चांगलं जीवन नाही, त्याच्याकडे पैसा नाही, त्याच्याकडे गाडी नाही, तो स्वतःचं अस्तित्व नाही. डॉक्टर चर्चिल म्हणतात, मिस्टर आंबेडकर तुम्ही माझ्याकडे आलात, पण सत्ताधारी माझा पक्ष नाहीये. हुजूर पक्ष हा चर्चिलचा होता. त्या हुजूर पक्षामध्ये सत्ताधारी असलेला पक्ष हा ऍटलीचा होता. क्लेवेंट ऍटली म्हटला, यांना जाऊन भेटा. चर्चिल कडनं बाबासाहेब समर्थन घेऊन आले आणि बाबासाहेबांना चर्चिलनं शब्द दिला, गांभीर्याने ऐका. बऱ्याच लोकांना वाटतं संविधानाचे देण हे लोक आहेत, अजिबात नाही. प्रश्न 1, चर्चिलचं समर्थन बाबासाहेबांनी घेतलं आणि चर्चिलनं आश्वासन दिलं, जर संसदेमध्ये आंबेडकर तुमचे मुद्दे उपस्थित झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मी विरोधी पक्ष म्हणून समर्थन करेल. क्लेविन ऍटलीकडे बाबासाहेब गेले. आताचे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहे, तेव्हाचे प्रधानमंत्री क्लेविन ऍटली होते. ऍटलीकडे गेले. बाबासाहेब म्हणतात, मला संसदेमध्ये निवडून पाठवलं गेलं नाही. माझा एरिया 51% असताना, 71% माझ्या एरियामध्ये हिंदू असताना माझा एरिया पाकिस्तानला दिला. ऍटलीला म्हटलं ही फसवणूक आहे, घोर फसवणूक आहे, तुमच्या विरोधात मी आंदोलन उभं करेन. शेवटी क्लेवेंट ऍटलीचं समर्थन घेऊन बाबासाहेब आंबेडकर भारतात आले आणि क्लेवेंट ऍटलीनं पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिलं, जर मिस्टर आंबेडकरांना तुम्ही संसदेत घेत नाही. आता गांभीर्याने ऐका. बऱ्याच लोकांना वाटतं नेहरूंची पुण्याई बाबासाहेब संसदेत गेले. पुण्याई कुणाची? पुण्याई क्लेवेंट ऍटलीची आणि चर्चिलची, ज्यांनी दबाव टाकला भारतामध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकर हे दबावामुळे भारतामध्ये आले आणि दबाव सत्ताधारी लोकांवर आला. पंडित जवाहरलाल नेहरूंना पत्र लिहिलं ऍटलीनं, जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांना
तीन छावण्या भारतात होत्या. एक अस्पृश्य छावणी ज्याचे नेते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, एक सवर्ण छावणी ज्याचे नेते महात्मा गांधी, एक मुस्लिम छावणी ज्याचे नेते बॅरिस्टर जीना, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातल्या तीन छावण्याचे सर्वोत्तम नेते होते. आणि मग क्लेवेंट ऍटलीने पत्रात लिहिलं की मिस्टर नेहरू, जोपर्यंत तीनही छावण्यांचे नेते एकत्र येत नाहीत, संसदेत आंबेडकरांना घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही देश सोडणार. मग आता तुम्हाला प्रश्न आहे, बाबासाहेबांना संधी दिली कोणी? कळतंय का? निर्भय बनो, पण दुसऱ्यांच्या पडछाखाली प्रकाश आंबेडकर साहेब सांगतायत निर्भय बना, पण दुसऱ्याच्या सावलीत नको. बाबासाहेबांची सावली ही स्वतःच्या अस्तित्वाची सावली होती, त्यांच्यावरती कुणी उपकार. आणि आज भाषा करतात ते लोक. संविधान कुणामुळे निर्माण झालं? मी प्रस्तुत प्रसंगी तुम्हाला सर्व गोष्टी नमूद केली दिल्या. मग बाबासाहेब आंबेडकरांना शेवटी महात्मा गांधीजी बोलले, तुम्हाला संविधान लिहिण्यासाठी आम्ही संसदेत घेतो. पण महात्मा गांधीजींनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की त्यांना संसदेत घ्या. मग बॅरिस्टर जयकार हे मुंबईमध्ये खासदार होते. बॅरिस्टर जयकारने इमिजिएट राजीनामा द्यायला लावला. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जागेवर घेतलं, संसदेत आणलं. आता प्रश्न तुम्हाला मी विचारतो, बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले. चेअरमन झाल्यानंतर 7 लोकांची कमिटी तयार झाली. त्या 7 लोकांमध्ये कोण कोण होते? तर मी म्हणत नाही, के.आर. नारायण शेड्यूल कास्टचे आपले पहिले राष्ट्रपती, सर्वांना आठवतात. के.आर. नारायण संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलताना ते बोलले, संसदेमध्ये ऑन रेकॉर्ड आहे. त्यांचा छगन भुजबळ या जयंतीला उल्लेख केला. छगन भुजबळांनी सांगितलं, के.आर. नारायण असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 7 समितीमध्ये होते, पण त्यातला एक जण विदेशात होता. कुठे? एक जण विदेशात होता. सर्वांनी ऐका, त्या 7 लोकांमध्ये जे लोक चुकीचा प्रचार बाबासाहेबांबद्दल संविधान बद्दल आमच्या करतात, त्यांना आम्हाला सवाल करायचा आहे. एक विदेशात, 7 जण म्हणता एक कट झाला. 2 आजारी, 3 बाबासाहेब अस्पृश्य आहेत, हेच त्याला मान्य नव्हतं. तो जवळच यायला तयार. 4 दिल्ली पासून पका लांब आगरी बसेल पका लांब दिल्ली पासून तो बाबासाहेबांना एकदा पण भेटायला लागला. 5 एक जण कमी आला. राहिले कोण? बाबासाहेब. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. रक्ताचं पाणी करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. बाबासाहेबांना बीबीसी चॅनलचा पत्रकार विचारतो डॉक्टर भीमराव आंबेडकर की आपले संविधान लिखा. संविधान लिहिताना तुम्हाला कोणता त्रास झाला? तर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला म्हणतात की मला शारीरिक त्रास झाला, मानसिक त्रास झाला नाही. का? कारण मी भारताच्या संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांची गौरवशाली लोकशाही रयतेचं राज्य उतरवलं. किती अभिमानास्पद आहे. अरे आमचं पत्रक सोशल मीडियाला व्हायरल झाला. तो पत्रक व्हायरल झाल्याने काही लोकांनी आम्हाला फोन केले, अरे म्हणजे शिवाजी महाराजांचा फोटो कशाला लावला? अरे शाहू महाराजांचा फुलांचा फोटो कशाला लावला? बाबासाहेबांनी संविधान बाबासाहेबांचाच लावायचा होता ना. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, बाबासाहेबांनी स्वतः त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की मला शारीरिक त्रास झाला, मानसिक त्रास झाला नाही. का? कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं, जे मी भारतीय संविधानात आणलं. मग आता तुम्हाला प्रश्न विचारतो, शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे वाटायचे, महात्मा ज्योतिराव फुले फुल्यांचे वाटायचे, शाहू महाराज हे दलितांचे नेते म्हणायचे, मराठ्यांचे आहेत, मराठ्यांना माहिती नाही आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांना तर टॅग लावून दिला, हे कायमस्वरूपी दलितांचे आहेत. आणि आमच्यातले काही महाभाग आहेत ते पण तसंच म्हणतात, दलितांचे काय वाटत. बाबासाहेब गेले 56ला गेल्यानंतर 6 डिसेंबरला आम्ही चैत्यभूमीवर जातो, ढसा रडतो. आणि रडता रडता काय म्हणतो? त्या माईकवर म्हणतो, काय म्हणतो? आमचे नेते पक्षाचे म्हणतात, नाही अजून बाबासाहेब आंबेडकर 4-5 वर्ष असायला पाहिजे होते. का? नाही मला जमन आहे. मी कोण आहे? नेता आहे. मी कोण आहे? नेता आहे. पण तो नेता प्रतिक्रिया काय देतो? ते बाबासाहेब आंबेडकर 2-4 वर्ष असायला आणि मी रडायला. अरे रडून घाबरून जर संविधान लिहिता आलं असतं तर आपण भर चौकात रडण्याचाच कार्यक्रम केला असता. काहीच करायचं नाही, रडायचं. रडून मिळत नसतं. पुरुषोत्तम भोईरांसारखं लढून मिळवायचं असतं. लक्षात ठेवा, लढल्याशिवाय मिळत
तुम्हाला जाणीवपूर्वक अडकवतील, तुम्हाला फसवतील, तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला धावू नये म्हणून थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण बाबासाहेब म्हणतात जिवंत तेच कोण ज्यांना पळता येत नसेल त्यांनी चाला, ज्यांना चालता येत नसेल त्यांनी थोडंफार लिहा, ज्यांना लिहिता येत नसेल त्यांनी वाचा, आणि ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. बाबासाहेबांची वाक्य. हे जिवंतपणे घाबरले नाहीत, भिले नाहीत, रडले नाहीत. शिवाजी महाराज 384 वर्षांनी आपल्यातून निघून गेलेत. 384 वर्षानंतर शिवाजी महाराज तुमच्या आमच्या जिवंत आहेत का? कारण ते घाबरले नाहीत, रडले नाहीत, भिले नाहीत, म्हणून ते मेल्यानंतर सुद्धा आमच्या जिवंत आहे. आम्ही जिवंतपणे घाबरतो, रडतो, भितो का? आमचा काय खराब होईल? CV खराब होईल. कॉम्पिटिशन रिपोर्ट कळतं का काय असतं? कामगार लोक फोटोला काय असतात कधी कधी कारण ते घाबरतात. त्यांना वाटतं रोशन पाटील एक विद्रोही बोलतोय, आपण त्याच्या जोडीला दिसलो तर आपल्याला पण आपला काय खराब होईल? CR खराब होईल. यांनी विचार नाही केला CRचा, त्यांनी नाही विचार केला कुणाच्या मुलाचा. रमाईनं काय केलं, सावित्रीनं काय केलं? कोरोनाच्या संकट काळात तुमची आई सुद्धा तुम्हाला घरात घेत नव्हती, पण कोरोनाचा संकट काळ सावित्रीच्या काळात उदयास आला होता. पण कोरोनाच्या संकट काळामध्ये सावित्रीनं प्रत्येक मुलाला खांद्याशी लावलं. त्या प्लेगचा आजार सावित्रीला झाला, मग सावित्री सुद्धा आपल्याला निघून गेली त्या आजारामुळे. पण सावित्री कधी समाजाच्या पाठीला पाठ फिरून पुढे गेली नाही. लोकांचे दगड खाले, धोंडे खाले, लोकांचा शेण खाल्ला. लोक कधी कधी अंगावर थुंकायचे. सावित्री रडत रडत घरी जायची, ज्योतिबाला सांगायची ज्योतिबा बस झाला आता आम्ही शिकवायला जाणार नाही का? कारण लोक थुंकतायत, लोक अक्षरशः शेण मारतायत. ज्योतिबानं हातात सावित्रीचा हात पकडला आणि भातांच्या कणसाकडे नेलं आणि सांगितलं सावित्री बघ त्या भातांच्या कणसांकडे तो कणस मान आहे ज्याने स्वतःला मातीत गाडलाय आणि करोडो कणस लागली का तो कणस मान आहे, तो फक्त डौलताना दिसतोय. सावित्रीने एका शब्दात सांगितलं काय? तो कणस मान आहे ज्याने स्वतःला मातीत गाडलं, करोडो कंस लागली. मग ज्योतिबा फुले सावित्रीला सांगतात अगं सावित्री आपण दोघं किती संकट येऊ दे, संकटांसमोर शिक्षक रूपी आपण गाडले गेलो तर उद्या करोडो पोरं कंसासारखी शिकलेली दिसतील. आणि आम्ही काय केलं? आज शिकून काय केलं? मग बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायला घेतलं. संविधान लिहिता 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 2 वर्ष 11 महिने 18 दिवस गेली. तारीख आली 26 नोव्हेंबर 1949. बाबासाहेब संसदेत उभे राहिले. संसदेत उभे राहताना बाबासाहेब म्हणतात संविधानात 395 कलम आणि 8 परिशिष्ट लिहून काढलेत. 395 कलमच का? कारण ज्योतिराव फुल्यांच्या घराचा नंबर हा 395 होता. फुल्यांना समर्पित केलं भारताचं संविधान. 395 कलम लिहून काढल्यानंतर फुल्यांसमोर अर्पण करून बाबासाहेब आंबेडकर ते संविधानाची प्रत संसदेत घेऊन आले. संसदेत लोक उभी राहिली. संसदेत लोक एकीकडे 62 आणि एकीकडे 41 लोक उभी राहिली. ते 62 मध्ये 2 पुन्हा वाढली, 64 झाली. इकडे 41 संविधानाच्या विरोधात 41 लोक आणि 64 लोक संविधानाच्या समर्थनात संसदेत उभी राहिली. बाबासाहेब आंबेडकर उभे राहिलेत. बाबासाहेब म्हणतात मला एकही संविधानाच्या विरोधात नकोय. प्रत्येकाला काय म्हणायचंय? रेकॉर्डवर बोला, रेकॉर्डवर बोला. बाबासाहेबांना माहिती होतं रायटिंग ॲज स्पीचेस जेवढे व्हॅल्यूज पब्लिश होतील त्याच्यामध्ये विरोधकांची सुद्धा मतं येतील. बाबासाहेबांनी संसदेमध्ये प्रत्येकाची भाषणं रेकॉर्डवर आणली. मग मदन मोहन वाल्मीकी उभा राहिला आणि काय म्हणतो? तो म्हणतो बाबासाहेब भारतीय संविधानाची सुरुवात ही ईश्वराच्या नावाने करा. बाबासाहेब म्हटलं ठीक आहे, तुमचं मनोगत झालं व्यक्त, बसा. बाबासाहेब म्हटलं अजून कोण? HV कामत उभे राहिले. HV कामत म्हणतात भारतीय संविधानाची सुरुवात ओम नमः शिवायच्या नावाने करा. म्हटलं बोल झालं, बसा. मौलाना हजरत अली खान उभे राहिले आणि मौलाना हजरत काय म्हणतात? बाबासाहेब आंबेडकर या भारताच्या संविधानाची सुरुवात अल्लाहच्या नावाने करा. बाबासाहेब म्हटलं तुमचं सुद्धा बोलून झालं, खाली बसा. शीख धर्माचे लोक उभे राहिले आणि ते म्हटले वाहेगुरूच्या नावाने सुरू करा. नमो शूद्र जातीचे लोक उभे राहिले. ते म्हणतात अल्लाहच्या ओम नमः शिवायच्या नावाने करा. कुणी ओम नमः शिवायला समर्थन देतोय, कुणी ईश्वराला कुणी देतोय, कुणी भगवंताला देतोय, कुणीतरी अल्लाहला देतोय, कुणीतरी वाहेगुरूला देतोय. शेवटी बाबासाहेब आंबेडकर प्रचंड वैतागले, उभे राहिले, लालबुंद झाले आणि माईक हातात घेऊन त्या संसदेत भाषण करताना काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात जर मी अल्लाहच्या नावाने संविधानाची सुरुवात केली, प्रस्तावनेची सुरुवात केली किंवा या अल्लाहला अर्पण केलं तर अल्लाहला मानत नाही त्यांची ती गुलामी ठरेल.
मी ओम नमः शिवायच्या नावाने संविधानाची सुरुवात केली तर त्या ओम नमः शिवायला मानत नाही, त्यांचं ते वर्चस्व ठरेल. जर मी ईश्वराच्या नावाने भारताच्या संविधानाची सुरुवात केली, ते ईश्वराला मानत नाहीत, त्यांची ती गुलामी ठरेल. मग बाबासाहेब म्हणतात मला भारताच्या संविधानामध्ये एका धर्माची दुसऱ्या धर्मावर गुलामी थोपवायची नाही. काय करायचंय? बाबासाहेब म्हणतात भारताच्या संविधानाची सुरुवात जर करायची असेल तर मतदान झालं पाहिजे. बाबासाहेबांच्या संविधानावर मतदान झालं. 64 मतं बाबासाहेबांनी सुचवलेल्या शब्दाला पडली आणि 41 मतं ही संविधानातल्या शब्दाच्या विरोधाला पडली. आणि ती 64 मतं कशासाठी पडली? बाबासाहेब म्हणतात एका धर्माचं वर्चस्व दुसऱ्या धर्माची गुलामी ती आम्हाला मान्य नाहीये. बाबासाहेब म्हणतात याच्यावरती मतदान घ्या. बहुमतात जे वाक्य मान्य असतील त्या लोकांना हे संविधान अर्पण असेल. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं पहिलं कलम लिहिलं. ते पहिलं कलम कोणतं? इंडिया दॅट इज अ भारत. पण ते कलम लिहिण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी भारताचं संविधान अर्पण कुणाला करायचं? शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक हा शब्द सुचवला. आणि मग क्रांती कोणती घडली? तर बाबासाहेबांच्या संविधानाला 64 मतं ही वी द पीपल ऑफ इंडिया, भारताचे नागरिक यांना हे संविधान अर्पित असेल. म्हणून मुलं जी इथं उपस्थित आहेत ना त्यांना जगण्याचा अधिकार काय माहितीये का? कारण वी द पीपल ऑफ इंडिया हे संविधान कुणासाठी? भारताच्या नागरिकांसाठी. आणि ते कुणाला अर्पण? भारताच्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या नागरिकाला. मग बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं पहिलं कलम लिहिलं. 64 मतं ही भारताच्या संविधानाच्या बाजूनं आणि 41 मतं त्यांच्या बाजूनं. म्हणजे मनुवादी लोक फिरतात, प्रचार करतात. अरे ते संसदेत हारलेत, आपण जिंकलोय. लक्षात ठेवा. नारळ आमच्या पाशी फोडा. ते हारलेत, तुम्ही हारलेला जाऊन नारळ फोडताय. आम्ही जिंकलोय. हे संसदेत पास झालं संविधान. मग 16 तास डिबेट अँड डिस्कस एकटेच आंबेडकर करू. बाबासाहेब आंबेडकर करत एकटेच. बाबासाहेब आंबेडकर 16 तास भारताच्या संसदेमध्ये चर्चा करतायत. कोणती? हे संविधान कशासाठी असेल? पंडित जवाहरलाल नेहरूने प्रश्न विचारला, इंडिया दॅट इज भारतच का? बाबासाहेब म्हटले या देशात हिंदू राहतात, या देशात मुसलमान राहतात, या देशात जैन राहतात, या देशात बौद्ध राहतात, या देशात ख्रिश्चन राहतात. मग उद्या इंडिया दॅट इज ख्रिस्तिस्तान, इंडिया दॅट इज खलिस्तान. आज हे म्हणतात हे खलिस्तानी आहेत. तुम्हाला कल्पना नसेल, हे जे शीख धर्माचे लोक आहेत ह्यांना खलिस्तानी जेव्हा ते लोक शेतकऱ्यांसाठी आंदोलन 3 महिने करत होते दिल्लीच्या बॉर्डरवर, तेव्हा ह्या लोकांनी काय सांगितले? आंदोलन जीव आणि खलिस्तानी आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची सुरुवात आणि ट्रान्सलेशन करताना म्हटलं की एकच कलमाचं बाबासाहेबांनी अनुमोदन केलं. एकच 395 कलमांपैकी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इंडिया दॅट इज भारत, इंडिया दॅट इज अ कुठलाही धर्म नाही. नॉट हिंदुस्तान, नॉट पाकिस्तान, नॉट ख्रिश्चनिस्तान, नॉट येसुस्तान, नॉट इस्लामिस्तान. ओनली अँड ओनली भारतच. का? जन्माला सुद्धा भारतीय आणि मेल्यानंतर सुद्धा भारतीय. अरे कुठली आई जन्माला बाळ पोटामधून घालताना सांगते अरे तू आगरी आहेस, तू कुणबी आहेस, तू कोळी आहेस, तू माळी आहेस. अरे माझ्या त्या मनुवाद्यांना आमचा समाज त्यांच्याकडे काम करत असेल तर प्रश्न आहे. अरे जेव्हा तुम्ही जे हॉस्पिटलला ऍडमिट होता तेव्हा जेला असं सांगता का हे रक्त मुसलमानाचं आहे का, हे रक्त बौद्धाचं आहे का, हे रक्त शिंप्याचं आहे का, हे रक्त मराठ्याचं आहे का? अग्र्याचा आग्र्याला ना अग्र्याचा आग्र्याला अग्र्याचा असं म्हणता का? नाही ना. संविधान वैज्ञानिक दृष्टिकोनाला मानतो आणि अंधश्रद्धेला खत पाणी घालत नाही. म्हणून संविधान सर्वश्रेष्ठ जगात आहे. त्याची वैशिष्ट्य कोणती? तर संविधान सर्वात मोठा भारतातलाच का? जगाच्या पातळीवरती अमेरिकेचं संविधान किती कलमांचं आहे? 100 पेक्षा खाली. इंग्लंडचं संविधान किती कलमांचं आहे? 100 पेक्षा खाली. मग हा एकटाच 395 कलमांचं काय? त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्याचं 395 कलम आणि 8 परिशिष्ट. त्याचं वैशिष्ट्य काय? तर 6,500 जातीची लोक या भारतात राहतात. एकाही जातीला बाबासाहेबांनी वंचित ठेवलं नाही. हे संविधानाचं वैशिष्ट्य आहे. मग बाबासाहेब आंबेडकर कलमाकडे येतात. 5, 6, 7 सिटीजन ऑफ इंडिया, सर्वांना नागरिकत्व. आणि हे लोक आता काय सांगतात? CAA, NRC, नॅशनल रजिस्टर्ड कमिटी नावाचा प्रोजेक्ट आणला आणि आमच्या लोकांना स्ट्रीम मध्ये बंद केलं आणि सांगितलं तुम्ही भारतीय नाहीत.
अरे माझा घुमंतू समाज आहे. आता इथं कुणी वंजारी असेल, बंजारी असेल, धनगर असेल, आज वंजारी बंजारी भटकंती करणारा समाज स्वतःचा आधार कार्ड बनवू शकला नाही, स्वतःचा आज तो रेशनिंग कार्ड काढू शकला नाही. कितीतरी वंजारी समाज आज आमचा जमिनीपासून वंचित आहे. मग तो NRC आणि CAA मध्ये बाहेरचा आहे का? हे कळत नाही यांना. मग बाबासाहेबांनी 5, 6, 7 सिटीजन ऑफ इंडिया नागरिकत्व दिलं, पण ह्यांनी ढिंडोरा पिटवला. आम्ही तुम्हाला नागरिकत्व दिलं, काय गरज नाही दिलंय. मग घटनेचं 13 कलम हे मनुवाद्यांना खुपतं. असीम सरोद्यांना न येऊन देण्याचं कारण एक कोणतं? ते सत्य बोलतात, ते लोकशाहीची चिकित्सा करतात आणि ते लोकांना निर्भय बनवतात. जे ह्यांना मान्य जोरात, जे ह्यांना मान्य. मग आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. घटनेचा आर्टिकल 13 काय सांगतं? 1950च्या अगोदर जेवढे BPC सारखे नालायक कायदे, कपटी कायदे जे सांगतात, संभाजी महाराजांच्या मुलानं आज आमचे लोक त्यांच्या नावानं प्रचार प्रसार करतात की संभाजी महाराजांनी स्वतःची आहुती दिली. एकही लढाई त्यांनी कधी पराजित केली नाही. प्रत्येक लढाईमध्ये संभाजी महाराजांनी विजय प्राप्त केला. वडिलांपेक्षाही श्रेष्ठत्व संभाजी महाराजांचं सांगण्याचा प्रयत्न करतात. पण संभाजी महाराजांना एकीकडं हेच लोक रंगेल, दारू पिणारे, व्यसनी आणि संभाजी महाराज म्हणजे बैल वेडे अशा प्रकारचा आरोप लावणारे हे यांचे इतिहासकार, ज्यांना यांचा गुरु मानतात. हे पलकुंटे लोक हे संभाजी महाराजांना काय म्हणतात? प्रचंड संभाजी महाराजांचं चरित्रहीन करतात. अरे ज्या संभाजी महाराजांचे डोळे काढले का? संस्कृत वाचलं, संस्कृत लिहिलं, संस्कृत पाहिलं, संस्कृत लोकांना समजावून सांगितलं. तेव्हा संभाजी महाराजांसमोर गागा भट, मोरोपंत पिगले 6 जून 1674 ला म्हणजे अमंगलम अशुभम असे संस्कृतचे पुराणांचे मंत्र आणि वेदांचे मंत्र वेगळा प्रकार असतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अपमानास्पद चालू आहे. हे संभाजी महाराजांना संस्कृतच्या ग्रंथांचं अवलोकन झालं आणि त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं की तुमचा हे लोक अपमान करताय. आणि गागा भट्टाने गागा भट्टी नावाचा ग्रंथ लिहिला. आणि गागा भट्टीमध्ये संभाजी महाराजांविषयी ते काय म्हणतात? संस्कृत पंडित संभाजी महाराज आहेत. म्हणजे एकही पंडित लायक नाहीये. संभाजी महाराज हे एकमेव असे आहेत ज्यांना संस्कृत वाचता येतं, संस्कृत लिहिता येतं, त्यांना 16 भाषेचं तत्वज्ञान आहे. म्हणजे हिंदी येते, फ्रेंच येते, इंग्रजी येते, मराठी येते, डच येते. संभाजी महाराजांना 16 भाषेचं तत्वज्ञान येतं. म्हणून संभाजी महाराजांना यांनी शृंगारपूरला पकडलं. शृंगारपूरला पकडून यांनी वाईच्या मार्गे भीमा कोळेगावच्या काठावर आणलं. आणि काठावर आणलं औरंगजेबाने संभाजी महाराजांना प्रश्न विचारले की संभाजी महाराज तुमच्या खजिना कुठं आहे? संभाजी महाराज तुम्हाला आमचा फितूर कोण झाला? आणि संभाजी महाराज तुमच्या गडकोटाच्या चाव्या कुठं असतात? का तुम्ही अमोल कोल्हेचा कार्यक्रम बंद केलात? हा साताऱ्याचा खोतकर स्वतःला संभाजी महाराजांचे नेते म्हणतात, शिवाजीवरचा आशीर्वाद म्हणतात. आणि हे लोक स्वराज्य रक्षक मालिका ही आमच्या समोर पोहोचली आणि संभाजी महाराज हुकीर संभाजी, संभाजी महाराजांची हत्या कुणी का कशी केली ह्याचा भाग सुद्धा प्रदर्शित करू दिलं. शेवटी डॉक्टर अमोल कोल्हेंना खासदार व्हावं लागलं. चांगली गोष्ट झाली, बिचारे खासदार तरी झाले. स्वराज्य रक्षक मालिकेमध्ये संभाजी महाराजांचा रोल काढून जर खासदार होता येतं याचा अर्थ संभाजी महाराज किती महान आहेत ते लक्षात घ्या. स्वराज्य रक्षक मालिका बंद केली का? कारण त्यांनी प्रदर्शित केलं होतं. कोणतं मालिका? तर त्याला शृंगारतळीतून कुणी पकडून दिलं? कोण फितूर झाले? कोण तुमचे ते स्वामी भंगी लगोटीतले जे संभाजी महाराजांना पकडून देतात? आमचा सवाल आहे तुम्हाला. जो ऍडव्होकेट दारवटकर विरुद्ध भारत सरकार केस चालली महाराष्ट्र कोर्टामध्ये, या मुंबई हायकोर्टमध्ये ऍडव्होकेट दारवटकरांनी प्रश्न विचारले संभाजी महाराजांविषयी. हु किल्ड संभाजी नावाची त्यांची 3 खंड ऑब्जेक्शन घेतलं कोर्टमध्ये. कोर्टमध्ये गेल्याने त्यांनी प्रसिद्ध केलं की संभाजी महाराजांना पकडणारे आणि मारणारे कोण होते हे महाराष्ट्राचे लोक कळू देत नाही. प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी स्वराज्य मालिका ही चालू व्हावी स्वतःचा बंगला गहाण ठेवला. चळवळी साधी लोक नाहीयेत आणि त्यांना यांनी काल फसलं तोंडाला. माहितीये तुम्हाला महाराष्ट्रात घटना घडली. कुठं आहे पुरोगामी चळवळ? जिथे आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो. आणि 9 ऑगस्ट 2018 ला भारताचं संविधान 18 बामणे एकत्र येतात आणि चालतात संसदेत.
आणि आपला नेता दिल्लीत बसलेला आहे तो काय म्हणतो चुकून झाला का बायको नाराज होईल म्हणून, मेवणा नाराज होईल म्हणून, का जावई नाराज होईल म्हणून? सांगा ना मला. संविधान बेचिराग केलं झालं, आंबेडकर मुर्दाबाद, संविधान मुर्दाबाद, आरक्षण हटाव अशा घोषणा दिल्या, एकाही माणसाला पकडलं नाही. एकटे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात उभे राहिले आणि कारवाई झाली पाहिजे म्हणून बहुजन चळवळीने ती मागणी केली होती. लक्षात ठेवा, ज्यांनी संविधान चाललं त्यांनी. कुठं आहोत? लोक म्हणतात लय जागृत झालो, लय जागृत झालो. आमचे लोक काय म्हणतात सोनाले साहेब की आता कशाला आरक्षण पाहिजे? अरे संविधान आज जातात ही यांची अंतिम स्टेप आहे. संविधान जाणणं ही यांची शेवटची पायरी आहे. लक्षात ठेवा. ह्यांनी संविधानाचा अपप्रचार केला तरी लोक स्वीकारतात, ह्यांनी संविधानाविषयी मोडतोड करून सांगितलं तरी लोक स्वीकारतात. तरी यांना समजायला लागलं अरे तरीही लोकशाही संपत नाही, तरीही संविधान संपत नाही, फंडामेंटल ड्युटीज फंडामेंटल राईट संपत नाहीयेत. मग यांनी कार्यक्रम तयार केलाय झालून टाका. कारण काय, या देशामध्ये 26 डिसेंबर 1927 काय केलं बाबासाहेबांनी? जोरात मार्चच्या 14 तारखेला काय केलं? पाणी पिलं का? बोला ना जोरात. मनस्मृती जाळली. आणि ह्यांनी काय जाळलं? आहे का विरोधाभास? अरे जोरात. जर आमचं संविधान चालतं आणि तुमची मनस्मृती झाली असेल, अरे जाळणाऱ्यांनी तुलना करावी. तुम्ही तर तुमच्या बायकांना पण शूद्र म्हणून तुम्ही शिक्षणाचा हक्क नाकारला होता. आमचे बाबासाहेब एवढे सर्वश्रेष्ठ आहेत की तुमच्या बायकांना पण अधिकार बाबासाहेबांनी शिक्षणाचा दिला होता. मनस्मृती लिहिणाऱ्या म्हणून स्वतःच्या बायकोचा पण हक्क नाकारला होता. पण आमचे बाबासाहेब एवढे महान आहे ते नाकारू शकले असते, पण मनूच्या सुद्धा नातेवाईकांना बाबासाहेबांनी लिहिण्याचा अधिकार दिला. म्हणून बाबासाहेब जागतिक पातळीवरती सर्वश्रेष्ठ आहेत, मानवतावादी आहेत. अंतिम मुद्दा सर्वांनी गांभीर्याने ऐका. बाबासाहेब आंबेडकर घटनेचं 13 कलम लिहिलं, सांगितलं 1950च्या अगोदरचे कायदे शून्यवाद. आजपासून खालून वरून मागून पुढून कायदा बनवता येणार जो संविधानाच्या विसंगत असेल. बरोबर नाही मसिदे? राहुल हेच सांगितलं बाबासाहेबांनी कलम नंबर 13 मध्ये. विसंगत कायदे बनवता येणार नाही, पण बनवतात. 50,000 कोटीचा मालक उद्योजक गाडी खाली आमचे 4 इंजिनियर पुण्यात मारतो आणि त्याला 2 दिवस FIR दाखल होते त्याची. होते का? मालेगाव मध्ये 4 वर्षाच्या चिमुरलीला बलात्कार करून तिला ठेचून मारली जाते, त्याला फाशीची शिक्षा दिली जात नाही. खैरलाईची हत्याकांड होतो, रमाबाई आंबेडकर हत्याकांड होतो, आजही त्याला शिक्षा दिली जात नाही. अरे संविधान आहे कुठे? कलम 13 सांगतो अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांना जगण्याचा अधिकार हे BPC कायद्याने दिला होता. पण संविधानाने सांगितलं अंबानीच्या मुलानं लोकांना मारलं आणि गोर गरिबाच्या कष्टकऱ्यांमध्ये वाद झाला तरी अंबानीच्या मुलाला सुद्धा तीच शिक्षा जी गोर गरीब कष्टकऱ्याच्या मुलांना असेल. पण ते आज अंमलात आणलं जात. कलम 13 यांच्या डोळ्यात पुरुषोत्तम मोरे साहेब खुपतंय. ते कोणतं? कारण कलम 13 आहे म्हणून त्यांना संविधानाचे विसंगत कायदे बनवता येत नाही. कलम नंबर 14 एव्हरी ॲज अ वन पर्सन इक्वलिटी बिफोर लॉ, सर्वांना कायदा. किती छान वाटतं बोलायला. ओरडून ओरडून आमचे काही नेते बोलतात, भाषण करण्यात एक्सपर्ट आहेत. एक नेता महाराष्ट्रातला तोडून ओरडून सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एव्हरी ॲज अ वन पर्सन इक्वलिटी बिफोर लॉ. स्वतः राज्याचे प्रमुख असताना कायदा समान मानत. मला वाटतं कालच एक फोनवरती बातमी तुम्ही पाहिली असेल. आदर्श घोटाळा केला सोबत. आता इथं आमचे जवान आहेत, जवानांच्या घरांवर घोटाळा केला नांदेडचे मंत्री सोबत. बरं आदर्श घोटाळ्यामध्ये आमचे रायगडचे काही आहेत ते पण सोबत. मला हेच म्हणायचं आहे संविधानाची अंमलबजावणी कुठे आहे? मग आर्टिकल 14 एव्हरी ॲज अ वन पर्सन इक्वलिटी बिफोर लॉ, कायदा सर्वांना समान आहे. मग तुमच्याकडे वॉशिंग मशीन कोणती आहे जी इकडे भ्रष्टाचार करायचे आणि तिकडे जाऊन धुवून डायरेक्ट बाहेर यायचं? तुम्ही सांगता 72,000 कोटीचा भ्रष्टाचार आहे, तिसऱ्या दिवशी डायरेक्ट उपमुख्यमंत्री. अरे कळत नाही कसली वॉशिंग मशीन आहे? डायरेक्ट उपमुख्यमंत्री. इकडं सांगायचं समृद्धी महामार्गात तुम्ही घोटाळा केला, डायरेक्ट गुवाहाटीला पळायचं.
कुठे थांबायचं नाही. आता त्यांनाच प्रश्न विचारतात, तुमच्या पक्षामध्ये आता किती लोक राहिले? इकडे काय विचारतात ते लोक? फॉरेस्ट खात्यात भ्रष्टाचार केला, सिंधुदुर्गला डायरेक्ट मंत्रीपद देऊन टाकलं. कुठे? अरे कायदा कुठे आहे आपला? कलम नंबर 14 तो सांगतो एव्हरी ॲज अ वन पर्सन इक्वलिटी बिफोर लॉ. अरे यांना ईडी, यांना सीबीआय, यांना पोलीस कस्टडी, आणि मग तिकडे गेल्यावर मात्र तुम्हाला मंत्रीपद. निम्मा आजच्या सरकारमधले बसलेले पक्ष, निम्म विरोधी बाकावरचे तिकडे गेले आहेत. शोधून काढा कुठला तुमचं देशाचं अस्तित्व सांगताय. देशाच्या विकासासाठी जगची जमीन नाही घेत तुम्ही, देशाच्या विकासासाठी उद्योगांची जमीन नाही तुम्ही घेत, मग देशाच्या विकासासाठी तुम्ही कबर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन का घेता? हा प्रश्न विचारणाऱ्या वांगचूला तुम्ही काय करता? जेलमध्ये डांबतात. 50 दिवस झाले जेलमध्ये आहे राजस्थानच्या. अरे आसिम सरोदे जेव्हा महाराष्ट्रामध्ये निर्भय मनोचे सभा घेतात, जेव्हा तुमचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आज मला त्यांना फालतू बोलण्याचा अधिकार आहे कारण ते आता राज्यपाल नाहीये. माझी सनद काही रद्द करू शकत नाही, मी सुद्धा हायकोर्टला प्रॅक्टिस करतो, आणि केली तर बरं होईल. थोडस अजून फेमस होऊ आम्ही पण. आसिम सरोदेची का रद्द केली सनद, आणि त्यांना महाराष्ट्रात म्हणते सध्या सभा घेऊ नका, तुम्हाला बंदी आहे. आसिम सरोदेना तर कार्यक्रम ते करून देत नाही सध्याला. अरे भारताच्या संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची समानता आणि दर्जाची समानता कुठे आहे तुमची? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची समान दर्जाची समानता आम्ही भाषणात म्हणतोय, कुठं आहे? ना मुख्यमंत्र्यांकडे ना उपमुख्यमंत्र्यांकडे. आज गृह खात्यामध्ये चालवणारे लोक आणि न्यायपालिकेमध्ये बसलेले न्यायाधीश आणि बार असोसिएशन जर अशा पद्धतीचा निर्णय देत असेल तर येत्या काळामध्ये बार असोसिएशनला निवडणुकीला असले लोक उभे राहिले त्यांना हाणून पाडलं पाहिजे आपण. बार असोसिएशन प्रामाणिक वकिलांसोबत फसवणूक करते. बार असोसिएशनने निकाल दिला. कोणता निकाल दिला? की तुम्ही भगतसिंग कोश्यारी राज्यपालांच्या विरोधात त्यांना फालतू म्हटला. आम्ही सॅल्यूट करतो आसिम सरोदेंना. जेव्हा त्यांची सनद रद्द झाली ना तेव्हा सुद्धा ते तेच म्हटले, हा कोश्यारी फालतू आहे का? कारण त्यांनी ज्योतिराव फुल्यांचा आणि शिवाजीरावांचा अपमान केला. आमच्यासाठी सर्वात सक्षम आमचे नेते, आमचे राजे, आमचे महापुरुष हे ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत. पुन्हा माणूस फालतू आहे, आणि म्हणून त्यांची सनद रद्द केली. मग आर्टिकल 14 कुठे आहे आसिम सरोदेंना? मग आता 2 दिवसापूर्वी आम्ही दिल्ली कोर्टला गेलो. दिल्ली कोर्टच्या बार असोसिएशनने आमच्या बाजूला निर्णय दिला. खूप चांगली गोष्ट झाली. मग 3 महिने म्हणजे आता महाराष्ट्रातलं बार असोसिएशन त्याच्या तोंडावर पडलं. त्यांना आता दिल्ली कोर्टला उत्तर देता येत नाही, कारण आर्टिकल 19 नुसार तुम्हाला बोलण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला माईकवर सभा घेण्याचा, माईकवर बोलण्याचा, संघटन बांधण्याचा, विचाराचा प्रचार प्रसार करण्याचा मला यांच्या बापाने अधिकार नाही दिला. मला आमच्या बाबासाहेब आंबेडकर या बापाने आम्हाला अधिकार दिला, आणि म्हणून आम्ही बोलू शकतो. त्याच्यावरती लोक पाबंदी घालतात. मग आर्टिकल 14 नंतर बाबासाहेबांनी घट्ट लिहिलं कलम 15 काय लिहिलं? जात, वंश, कुळ, धर्म, पंथ डिस्क्रिमिनेशन करता येणार. आर्टिकल 15(4) तुम्हाला काय सांगितलं? प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं. कलम 21 क हायर एज्युकेशन, फॉर एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन फ्री अँड कंपल्सरी असलं पाहिजे. हे MBA करायचं असलं तर 1.5 लाख पाहिजेत, आणि MBBS करायचं असेल तर 1.5 करोड पाहिजेत का नाही? जोरात बोला. DY पाटीलची हायस्कूलची बिगदी आहे, 1.5 करोड, 60 लाख डोनेशन आहे का नाही? मग आज डॉक्टरचा मुलगा डॉक्टर करेल याची शाश्वती. मग संविधानातलं एक कलम 21 क काय सांगतं? हायर फॉरेन प्रोफेशनल एज्युकेशन. अतुल म्हात्रे साहेब इकडे आले होते. ते मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन, ज्या कॉलेजला बाबासाहेब आंबेडकरांनी डिग्री घेतली त्याच कॉलेजला अतुल म्हात्रेंनी डिग्री घेतली, आणि म्हणून त्यांना अभिवादन करायला ते या ठिकाणी आले. त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं. पुरुषोत्तम मोरे साहेब आपण कुणाला बोलत नव्हतो, पण ते स्वयंप्रेरणेने स्वयंचलित स्वतः आले. याला म्हणतात नेता समाजाचा. लक्षात ठेवा. म्हणून विरोधकांनी पण याचं आचरण करायला पाहिजे. मग आता पुढचा मुद्दा, अंतिम मुद्दा गांभीर्याने ऐका. कलम 15 काय सांगतं? तुम्ही जात, धर्म, पंथ नाही भेदभाव करू शकत. तुमच्या बिल्डिंग मध्ये मुसलमान राहाल, जैन राहाल, ख्रिश्चन राहाल, पारसी राहाल, बौद्ध राहाल, भेदभाव करू शकत. याच्यात अधिकार आहे.
मग कलम नंबर 15(4) काय? रिझर्वेशन इन एज्युकेशन. तुम्हाला काय असेल तर शिक्षणात आरक्षण असेल. आता आरक्षण काय सांगितलं? आणि कुबडी, भीक, लाचारी, जावय आणि काय पाचवा एक शब्द त्यांनी वापरला, तो वाईट आहे. हे मनुवादी लोक प्रचार काय करतात? कुमारे सर काय प्रचार करतात माहितीये का? ते सांगतात ही भीक आहे, लाचारी आहे, कुबडी आहे आणि हे सरकारची जावई आहे असं बोलतात. आणि विशेष ते 15 नंबरवर आहे. 15(4) कलमात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रिझर्वेशन एज्युकेशन दॅट मीन्स फंडामेंटल राईट्स. रिझर्वेशन फंडामेंटल राईट्स नव्हतं. 1952 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लॉ मिनिस्टर म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलवून घेतलं. मद्रास हायकोर्टमध्ये एक मनुवादी वृत्तीचा माणूस गेला आणि मद्रास हायकोर्टला सांगतो एसटी यांच्या आरक्षणामुळे 35, 36, 28% वाली मुलं सुद्धा चांगलं शिक्षण घेतात आणि आम्ही हुशार बाबनं नापास होतो. ती तुमची कमजोरी आहे, आमची थोडी आहे. आम्ही हुशारच आहोत. पहिल्यांदा कम्प्युटरचा शोध आमच्या भंडारी समाजाच्याच माणसाने भारतात लावला. ही आमची हुशारी आहे. जगात महामानवांच्या यादीत पहिलं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे का? ही आमची हुशारी आहे. हे आमचं डीएनए आहे. तुमचं डीएनए फॉलो तर आम्ही काय करणार? मद्रास हायकोर्टमध्ये हा गेला आणि मद्रास हायकोर्टला जाऊन सांगितलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी भारताचं कॉन्स्टिट्यूशन तयार केलंय, त्या संविधानाचं आरक्षण काढून टाका. मद्रास हायकोर्टने फटाफट निर्णय घेतला आणि जजमेंट दिलं. कोणतं जजमेंट दिलं? मद्रास हायकोर्टने जजमेंट दिलं. तर जजमेंट असं होतं की इथून पुढे रिझर्वेशन फंडामेंटल राईट्स नसल्यामुळे ते बाद करण्यात येत आहे. मद्रास हायकोर्टने निर्णय दिला आणि पेरियार रामास्वामीने साऊथ एरियामध्ये आंदोलन उभं केलं. पेरियार रामास्वामीने म्हटलं जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. मग पेरियार रामास्वामीने मद्रास हायकोर्टच्या विरोधात आंदोलन केलं. शेवटी पंडित जवाहरलाल नेहरूंना कळालं, भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू. मग साऊथचं आंदोलन नॉर्थ भारतात आलं आणि केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, उडीसा, महाराष्ट्र जर साऊथ मध्ये विलीन झाले तर साऊथचं आंदोलन मोठं होईल. फटाफट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ऍज अ लॉ मिनिस्टर म्हणून बोलून घेतलं आणि मग बाबासाहेब आंबेडकरांना पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्न विचारलं की हे कसं थांबवता येईल जे रिझर्वेशन बंद केले या लोकांनी. मग बाबासाहेब आंबेडकर म्हटले पंडित जवाहरलाल नेहरू मद्रास हायकोर्टने निर्णय काय दिला? रिझर्वेशन नॉट अ फंडामेंटल राईट, तो मूलभूत अधिकार नाही म्हणून तो रद्द करण्यात येत आहे. मग बाबासाहेब म्हटले काय? तुम्हाला तो मूलभूत अधिकार करावा आणि म्हणून यांच्या मनात काय खुपतंय? जाधव साहेब, रवींद्र कांबळे साहेब काय खुपतंय? त्यांच्या मनात हे खुपतंय की हे फंडामेंटल राईट्स असल्यामुळे यांना लोकसभेत सुद्धा त्याचा विरोध करता येत. पण आम्ही एवढे विद्वान लोक, आम्ही एवढे हुशार लोक की बाबासाहेबांनी फंडामेंटल राईट्स एज्युकेशन केलं, पण एज्युकेशनचं क्षेत्र ह्या लोकांनी 1992 ला LPG स्वीकारून शिक्षणाचं खाजगीकरण केलं आणि आरक्षण आपोआपच आपलं. कळलं का? हे आता हे एवढंच राहिलं आपल्याकडे, एवढंच. पानं आहेत, कलमं आहेत, एवढंच आहे आता. पण जो क्षेत्रात होता ते सर्व बंद केलं. म्हणजे आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, मी नागोठण्याचा राहणारा, माझा मोठा भाऊ चांगला हायकोर्टला प्रॅक्टिस करतो, सर्व गांभीर्य नाही का? कोकणातला राहणारा आमच्याकडे एक म्हण आहे, कुंपण शेती खातं. कळतं म्हण? कुंपण शेती खातं. कुंपण शेती खातं याचा दुसरा अर्थ असा होतो की संविधान ज्या क्षेत्रात लागू आहे ते क्षेत्र संपवलं. म्हणजे IIT विद्यापीठं बंद केली. आज भारतातली 16 लाख युनिव्हर्सिटी, म्हणजे 16 लाख विद्यार्थी जिथून भारतातून बाहेर पडतात IITचे, ते IITचे विश्वविद्यालय ह्यांनी अदानी अंबानीकडे द्यायला सुरुवात केली. बॉम्बे युनिव्हर्सिटी, कोलकाता युनिव्हर्सिटी, हैदराबाद युनिव्हर्सिटी आणि सर्वोत्तम युनिव्हर्सिटी इंग्रजांनी बांधली त्या 3 युनिव्हर्सिटी 1952 ला. 1952 मध्ये भारतामध्ये 3 युनिव्हर्सिटी सुरू झाली. ती कोणती? ती 57 ला ओपनिंग झाली. ती म्हणजे मद्रास, कोलकाता आणि बॉम्बे, बरोबर. आणि मुंबई युनिव्हर्सिटी इंग्रजांनी तयार केलेली, त्याच्यामध्ये सुद्धा आता खाजगीकरण सुरू, रिझर्वेशन एज्युकेशन संपवलं. आणि म्हणून आपण का शिव फुले शाहू आंबेडकर विचारमंचाने एकत्र यायला पाहिजे? अरे आमच्या हक्क संपतायत. प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना जर सांगितले तो लोक जागृत होतील. कुमारे सर, आपण लोक प्राध्यापक झालो, शिक्षक झालो, प्रोफेसर झालो, PhD केली, प्रिन्सिपल झालो,
1.5-2 लाख रुपये पगार घेतो, पण ते कशामुळे? ह्या एकट्या भारताच्या संविधानामुळे. जर हे संरक्षित राहिलं नाही तर आम्हाला पगार मिळणार. आणि म्हणून मी लाख लाख धन्यवाद मानतो. आजचा कार्यक्रम हा आम्ही 1-2 लोकांनी नाही तर प्रत्येकाने 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, 5000 रुपये देऊन हा कार्यक्रमाचा आयोजित केला. हे महत्वाचं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा या मंडळीसाठी. सर्वांनी गांभीर्याने मुद्दा कोणता आहे का? मग संविधानातलं 15(4) कलम संपवायला घेतलं, युनिव्हर्सिटी प्रायव्हेट करायला घेतली. एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये लागू करून बाहेरच्या कॉलेजेसला 3 कॅम्पेनिंग नवी मुंबईला आणलेत. आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात? आता 3 मिलियन इकॉनॉमी ही तिसरी मुंबईच्या आधारावरती मुंबईमध्ये होणार आहे. $3 मिलियन इकॉनॉमी करताच्या अगोदर आपल्या इथे युनिव्हर्सिटी येत आहेत, पण त्या युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप नाही, फेलोशिप नाही, कृषी करोडो भरा आणि शिक्षण आमचा भूमिपुत्र शिकणार कुठे? काय? मग कलम नंबर 15(4) झालं. मग कलम नंबर 16(4) रिझर्वेशन सर्व्हिस शिकलात. मग बाबासाहेबांनी तुमची नोकरी तरतूद केली. जे नोकर भरतीवाले बसलेत ना, तरी गांभीर्य नाही का? 15(4) मुळे तुम्ही शिकलात, 16(4) मुळे तुम्हाला नोकरी लागली, 16(4) क मुळे तुम्हाला प्रमोशन मिळालं आणि 328 मुळे तुम्हाला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळालं. कुणाला माहिती आहे? पदोन्नतीचं आरक्षण 30 सप्टेंबर 2005 ला बॉम्बे हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्टने निर्णय दिला की आता पदोन्नती आरक्षण बंद. शिक्षक भरती करायची असेल त्यांना पेन्शन बंद. आमचा प्रश्न आहे, अरे टाटा, बिर्ला, मित्तल, अंबानी यांच्याकडे आमचा हजारो करोडोचा तुम्ही फंड देता. आम्ही घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, लाईट बिल भरतो, टॅक्स भरतो. हे सरकारी नोकर लोक, आपले सरकारी गव्हर्नमेंट एम्प्लॉई लोक 14.5% जीएसटी भरतात. करोडो रुपये भारत सरकारकडे रोजचे जमा होतात. रोज अंघोळ धुतो, रोज साबण लावतो, रोज 10 रुपयाच्या मागे 1 रुपया सरकारकडे जमा होतो. 131 कोटी जनता रोजची अंघोळ धुते, म्हणजे रोज 131 करोड रुपये भारत सरकारकडे आमचे साबणावर जमा होतात. मग तुम्ही आमच्याकडनं ही वर्गणी घेता. वाटा म्हणून वामनदादा करड म्हणायचे आपल्या शाहीरतनं काय? टाटा, बिर्ला, मित्तल, अंबानी वाटा कुठं आहे हो? आणि काळ्या धनाचा साठ आणि आमचा जोरात आमचा वाटा कुठं आहे हो? ही वेळ आली विचारण्याची वाटा. आणि म्हणून 15(4), 16(4), 16(4) क नोकरीत आरक्षण. आता अंतिम मुद्दा सर्वांनी ऐका. कलम नंबर 18 ने तुमची अस्पृश्यता संपवली. कुणी महार नाही, चांबार नाही, ढोर नाही, भंगी नाही. तो कोण? माणूस. कलम नंबर 18 ने तुमची अस्पृश्यता बंद केली. कलम नंबर 19 तुम्हाला फ्रीडम ऑफ द स्पीच अँड फ्रीडम ऑफ द एक्सप्रेशन, मूलभूत अधिकार, तुम्हाला बोलण्याचं, लिहिण्याचं, वाचण्याचं मूलभूत स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. त्या असीम सर्वदेवती त्यांनी गदा महाराष्ट्रात आणली. स्वातंत्र्य आणि फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय? जर तुमच्याकडे फंडामेंटल राईट्स असतील तर तुम्ही भारतातल्या संसदेत बहुमतात असाल तरी बदल करू शकत, जोरात बदल करू शकत. बोलण्यावर पाबंदी. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, गोली से भी ज्यादा बोली लगती है. बाबासाहेबांचं डायलॉग काय होतं? गोली से भी ज्यादा गोली लगते. अरे एक तुम्ही दाभोलकर संपवलात, एक तुम्ही कलबुर्गी संपवलात, एक रोशन आणि एक आसिम सरोदे पण संपवाल, पण हजारो लोक येत्या काळात अशी उभी राहिली पाहिजेत. आणि म्हणून मी घाबरतच नाही, भीत नाही, रडत नाही. माझी आई कधी कधी मला म्हणते, अरे तू सभांमध्ये बिंदास बोलतोस. बोलू खरं आहे ते बोलतो, कारण शाळेत काय शिकवलं गुरुजीने? नेहमी खरे. माझी काय चूक आहे सांग? जर तुला वाटतं मी खरं बोलू नये, मग आता त्या बाईने जाऊन सांग, त्या पाठीवर लिहा नेहमी खोटे. जे रोज बोलतात मी ते लोक रोज. बघा खोटं बोलणं काहीच वाईट होत नाही, कधीच वाईट होत नाही. आणि लोकांनी वाईट बोलणं तर कधीच नेटाचं वाईट होत नाही. उलट नेटाला शुगर नाही, बीपी नाही, काय नाही. शुगर कोणाला चळवळीतल्या लोकांना, बीपी कोणाला चळवळीतल्या लोकांना, बीपी हाय कोणाचा होतो? चळवळीतल्या लोकांचा. आणि हे नेते रोज लोकांना लुटतात, मारतात, छाटतात, झोडतात, पितात, खातात, जातात. हाय काय करा? शुगर, बीपी, अटॅक हाय. मग तुम्ही कुठीकडे चालले? तुम्ही फक्त त्यांनी सांगितलं म्हणून करायचं. आणि आपला समाज बहुजन कमी, बहाणेबाज जास्त. आता आज येण्यासाठी काय म्हटले असते? नाही रविवार आहे ना साहेब, आज मंडे चिकन डे.
आणि आम्ही शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंचाची पोरं काय म्हणतो? मंडे चिकंडे नाही, मंडे मिशंडे असणार, मंडे चळवळीचा दिवस असणार. नाराजी मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना सांगितलं. आज अनेक लोक पेन मधून सुद्धा आलीत आमच्या इथून. मी त्यांना आव्हान करतो, जे कामगार बांधव आले त्यांना, दादानो, नाराजी मेघाजी लोखंडेने सांगितलं, अरे 7 दिवस आम्ही इंग्रज मायबाप काम करतोय, समाजाला वेळ देता येत नाही. मग इंग्रजांनी काय केला? एक GR काढला आणि सांगितलं काय? परत तुम्हाला 7 दिवस वेळ आहे ना, 6 दिवस काम करा आणि 1 रविवार उरतो तो समाजाचं काम करा. अरे परकीयांना दानत होती, आपल्याला दानत नाही. इंग्रजांना माहिती झालं भारतीयांना महत्व नाही कळत. हे रविवारी 10 वाजता उठतात. मग इंग्रजांनी चौकात घड्याळ लावली. मग CST घड्याळ काय? अरे उठा, 1 वाजला. अरे उठा, 8 वाजले. सांगायला इंग्रजांनी घड्याळ लावली का? टायमाचं महत्व. घड्याळच नाही लावली, अलाराम पण लावला, हा वाजायला लागला. तुम्हाला वाटतं CST स्टेशनला पोहोचलो 1 वाजला काय रे? तो कशाला? तुम्हाला कळावं तुम्ही लेट कामावर आला. लेट काम सुरू केलंय, लेट अँड नेम, पण लवकरात लवकर आपण जागृत झालो पाहिजे. मग कलम नंबर 19 फ्रीडम ऑफ द स्पीच अँड फ्रीडम ऑफ द एक्सप्रेशन, बोलण्याचा अधिकार. मग कलम नंबर 22 वेठबिगारी संपवली, कुणाला वेठबिगारी करण्याची गरज नाही. कलम नंबर 24 काय? बाल कामगार कायदा आणला. कुणीही बाल कामगार काम करणार नाही, त्याला शिकवलं पाहिजे, सवरलं पाहिजे, बुद्धिमान केलं पाहिजे, चिकित्सा दिली पाहिजे, विवेक बुद्धी आणली पाहिजे आणि त्याचा विकास केला पाहिजे. कलम नंबर 24 का बाबासाहेबांनी आणलं? कारण बाबासाहेबांना पुढची कलम लिहायची होती म्हणून 24 आणलं. पुढची कलम कोणती? 25, 26, 27, 28, 29, 30, तब्बल 6 कलम बाबासाहेबांनी रिलीजियसचा राईट्स आणली. रिलीजियसचा राईट्स म्हणजे कळतं का तुम्हाला? काय? धर्माचे स्वातंत्र्य, तुम्हाला उपासना करण्याचा, तपास करण्याचा, फिरण्याचा, प्रचार प्रसार करण्याचा, बौद्ध मंदिरं बांधण्याचा, ईश्वराची मंदिरं बांधण्याचा, मस्जिदी बांधण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. आता मालेगाव बॉम्बलास्ट मध्ये काय झाला? हे नांदेडच्या कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञा ठाकूर ह्या लोकांना आता कोर्टाने निर्दोष सोडला. पण आता नांदेडमध्ये जो बेकरीकांड हत्याकांड झाला, पुरुषोत्तम मोरेचा, तिथं काय झालं माहितीये का? ज्या मस्जिदीसाठी यांनी बॉम्ब लावायला आणला होता, त्याला अलार्म लावायचा होता 4 PM चा. या गाडीने रात्री झोपतानाच AM चा लावला. त्या RSSच्या घरातच फुटला. आता काय बोलणार? हे मी नाही सांगत, हु किल्ड करकरे नावाचं पुस्तक आहे, जे SF मुश्रीफ साहेब रिटायर्ड IPS अधिकारी आहे, एक्स IPS अधिकारी, तुमचाच सरकारचा माणूस सांगतो. त्याच्याच घरात फुटला. त्याने आणला होता मस्जिदला मारायला, त्याने त्याच्या घरच मंदिर फोडून टाकलं. ह्याला माझा प्रवृत्ती आहे. निसर्ग पण तुमच्या सोबत असतो. बुद्ध सांगतो निसर्गाची प्रामाणिक राहा, हे समय भी बदलने वाला अदम्य आमचा. आणि म्हणून अंतिम मुद्दा गांभीर्याने आहे का? 25, 26, 27, 28, 29, 30 ही कलम कशासाठी? धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला आहे, हिंदू धर्माला स्वातंत्र्य आहे, बौद्ध धर्माला स्वातंत्र्य आहे, तसं सर्व धर्माला स्वातंत्र्य आहे. कुणी कुणाचा विरोध करण्याची काही गरज नाही. तरी पण आम्ही आमचं काय त्या व्हॉट्सअपवर झालं. आम्ही पूर्वी काय होतं? कागदो शेअर असायचे, आता ते शेअर व्हॉट्सअप शेअर, फेसबुक शेअर. काय हाणतात त्यांना त्यांचं कळत. एकाने स्वतःच्या आईचाच फोटो शेअर केला, म्हणजे ही कलावती बाई, तुझीच आई आहे तिची फोटो, आणि मग करायला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आली, माझीच आईचा मी चुकीचा फोटो शेअर केला. काय शेअर करतोय बुद्धी लागत. मग कलम नंबर, आता गांभीर्याने नाही का? ही 30 कलम सांगितली तुम्हाला मी. वेळ कमी आहे, मी वकील म्हणजे जास्त बोलत नाही. तुम्हाला परत सांगतो, मी कार्यकर्त्यांना पण सांगतो, मी वकील आहे पण भाषण करत नाही, पण मी सामाजिक कार्यात आहे म्हणून वकील झालोय. वकील आहे म्हणून मी सामाजिक कार्यकर्ते, लक्षात ठेवा. मी सामाजिक कार्यकर्ता होतो म्हणून वकील झालो का? केस झाले तर मी माझी एकटा लढेल, तुम्ही नाही आले तरी मी माझा एकटा खुदा रेडी आहे. होतं कसं कधी कधी कॅमेरा रेकॉर्ड चालू आहे, सर्व रील्स चालू आहेत, व्हिडिओ शूट करता, कधी कधी तेवढाच मुद्दा छाटून टाकतो, मला काही फरक नाही पडत. कारण 9 वर्ष फक्त वाचायलाच घालवली. हा ऍडव्होकेट अभिषेक माझ्या रूमवर आला होता. अभिषेक सर मध्ये मला, सर तुमची रूम बघायची आहे. रूम मध्ये आल्यावरती तरी कपाट पाहिलं तर गारच झाला. सर मध्ये तुमचे कपडे कमी आणि पुस्तकं तुमच्याकडे एवढी कशी काय? तर म्हटलं काय काय लोकांना पुस्तकं दाखवायला ठेवतात आणि मग लोकांना आलं का त्यांना बरं वाटतं, अरे सुशिक्षित बौद्ध आहे, सुशिक्षित मराठा, सुशिक्षित कुणबी आहे. आणि मग त्या लोकांनी एखादा प्रश्न विचारला का मग ते काय सांगतात, नाही साहेब तेवढंच पुस्तक वाचायचं आहे. म्हणजे ती पुस्तकं कशाला लोकांना दाखवायला, वाचायला नाही.
तर तशी पुस्तकं माझी दाखवायला नाहीये, वाचायला थोडी करा. वाचल्यानंच काय होतं. आणि म्हणून अंतिम मुद्दा गांभीर्याने कोणता आहे का, 226 आणि 228 कलम कशासाठी, वन मॅन वन वोट. 228-26 आम्हाला अधिकार दिला. आमचे लोक फसले, आमचे लोक दारूच्या बॉटलीमध्ये, मटणाच्या. अरे लाज वाटते जेव्हा राज ठाकरे साहेब आले ना इथे, तेव्हा त्यांना म्हणायला सुद्धा त्यांनी वाटलं, वाईट वाटतं की रायगडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानी, त्या रायगडमध्ये बाया नाचवणारे हे राजकीय नेते पैदा झाले. तेव्हा ते बियर बार फुटले रात्री. त्याला माहितीये तुम्हाला, शेका पक्षाच्या वर्धापनला बियर बार कुणाचे, त्याचा शोध तुम्ही लावा. तेवढं सांगण्याचं काही मला हक्क नाही. पण कायदा काय सांगतं, वन मॅन वन वोट. कशाला, गरीब श्रीमंताला एकच अधिकार आहे. म्हणून 395 कलम नाही आठवली तरी चालतील, पण 226 आणि 228 ही 2 कलम लक्षात ठेवा आणि त्या कलमांना आधार बनून चाला. तुमच्या घरी 364 दिवस नेता येत नाही, पण 65व्या दिवशी एक दिवस तरी येतो. ध्यानात ठेवा, मनात ठेवा. यंदाच्याला कोण आम्हाला द्या या मुला, नाही तर तो सुद्धा कधी आला. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नेता गाडीत नाही आला पाहिजे, नेता चालत आला पाहिजे आणि गाडीत समाज फिरला पाहिजे. त्या दिवशी राजकीय सत्तेचा हस्तांतर झालेला असेल. आज नेते गाडीत आणि प्रजा. बाबासाहेब आंबेडकरांना कळालं भंगी जातीचा कलेक्टर झालाय. बाबासाहेबांनी त्याला इमिजिएट बोलून घेतलं आणि सांगितलं, भंगी जातीचा कलेक्टर झालाय, मी वर्गणी मागायला तुला बोलवलं नाही, पावती फाडायला तुला बोलवलं नाही, पण लक्षात ठेव, तू कलेक्टर झालायस संविधानामुळे. एक जातीचा काम कोणतं, साफसफाई करणं, त्यातून तू कलेक्टर झालायस. पण एक काम कर, काय आता तू तुझ्या कामाच्या व्यतिरिक्तचा वेळ, जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा तुझी प्रत्येक लाल दिव्याची गाडी प्रत्येकाच्या गावातल्या वाडीत कुसात घेऊन जा आणि प्रत्येकाच्या आईला वाटू द्या. ही संविधानाची देण आहे. माझा मुलगा पण कलेक्टर झाला. आणि हे काय म्हणतात, गडकिल्ले मोहीम का. अरे सरकारचा निधी गडकिल्ले मोहिमेसाठी आहे. पोरांना कलेक्टर बनवा, IPS बनवा, IAS बनवा, तलाठी बनवा, तहसीलदार बनवा, दंडाधिकारी बनवा, जेनेटिक बनवा, सॉफ्टवेअर बनवा. अरे त्यांची मुलं कलेक्टर झाली, IPS झाली, IAS झाली, IRS झाली आणि आपली पोरं भगवा झेंडा आणि हिरवा दांडा फिरताय. खरंय का नाही, खरंय. इथं तुम्ही म्हणाल खरंय, घरी गेल्यावर जैसे. आणि अंतिम मुद्दा घाबरे नाही का, आसिम सरोदे आला तर त्यांचा मुद्दा तो मांडला, त्यांनी सांगितला म्हणून मांडला हा, का आपली पोरं कुठं आहेत, दांड्या आणि झेंड्यात. पण आपली पोरं दादानं ही चौकात जेवढी लोक बसलीत ना, त्यांना हात जोडून विनंती आहे, उद्यापासून आपल्या मुलांना सांगा, झेंडा आणि दांडा पक्षाचा धरण्यापेक्षा तू दादा, जी बाबासाहेब आंबेडकरांनी तलवार नाही कलम दिली, त्या कलमाच्या हातातून उद्याच्या पिढ्या घडवा. उद्याच्या पिढ्या घडवल्यात तर तुमची पोरं उद्या इतिहासात नोंदवली जातील, नाही तर ती सुद्धा एखाद्या बियर बारवरती दिसतील. आणि म्हणून तयार राहा. एवढंच नाही, बाबासाहेबांनी अधिकार दिला मताचा. पुरुषोत्तम भोईर साहेब, अंतिम मुद्दा सर्वांनी ऐका गांभीर्यानं. तो मताचा अधिकार देताना बाबासाहेब रडत म्हणतात, हा मताचा अधिकार मीठ मिरचीच्या भाकरीची किंमत समजू बायाने. नीट ऐका, त्यांना वाटतं आपला पोरगा 18 झाला त्याचा पण पॉकेट मागा. तुमच्या मताची किंमत मीठ मिरची एवढी समजू नका. तुमच्या एका मताची किंमत राजाला भिकारी आणि सामान्याला राजा करण्याची ताकद तुमच्या एका मतात आहे, लक्षात ठेवा. ही ताकद बाबासाहेबांनी तुमच्यापर्यंत दिली, ती त्यांना काढून घेता येत नाही. पूर्वी राणीच्या पोटातून राजा नालायक असला तरी तो आमचा राजा असायचा. का नाही. त्यांच्या कायद्यात सांगितलंय त्यांनी तोंडातला जन्म घेतलाय, त्यांच्या कायद्यात सांगितलंय त्यांनी बाहूतून जन्म घेतलाय, त्यांच्या कायद्यात सांगितलंय त्यांनी कमरेतला जन्म घेतलाय आणि त्यांच्या कायद्यात सांगितलंय गाववाल्यांनी पायातला जन्म घेतलाय. वा रे वा, म्हणजे आम्ही अंगठ्यात ना. मग गाडगे बाबा विचारा त्यांना, अरे तुमची डिलिव्हरी तरी कंची असते, तोंडात ना, कमरेत ना, भाऊत ना, मला पाहायचंय म्हणते तुमच्या पहिल्याची डिलिव्हरी. गाडगे बाबा सत्य शोधक होते.
गाडगेबा म्हणायचे लोक देव पाहायचंय का देव बे. शेवटचं गाडगे महाराजचं कीर्तन बाबासाहेब आंबेडकर त्या कीर्तनाला होते आणि सर्व आगरी कोळी कुणबी मराठा बांधव आमचे वरली कोळीवाड्यातले बांधव त्या कीर्तनाला बसले होते मुंबईमध्ये. आणि बाबासाहेब काय म्हणतात, अबे तुम्हाला देव पाहायचा वे, तो देव कोणताय पाहायचाय का. तुम्हाला देव जर पाहायचा असेल तर हा पहा सुटा बुटात बसलाय, हा तुमचा खरा देव आहे ज्याने तुम्हाला शिक्षण दिलं वे. तुम्हाला शिक्षण दिलं हा तुमचा देव आहे. म्हणजे आमचा ईश्वर आहे, आमचा देव आहे, आम्ही त्याची भक्ती करतो. पण माणसातला देव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहे. हे गाडगेबा बोलायचे, नारायण नागू पाटील बोलायचे आगऱ्यांना, अरे माझ्या आगरी कोळी कराडी बांधवानो, बाबासाहेब नसते तर तुम्ही कधीच शेतीचे मालक झाले नसते. नारायण नागू पाटील मी 7 वर्ष जमीन न कसल्याच्या विरोधात ठाम राहिलो, पण एकाही आमदारांनी भूमिका बजावली नाही. एकटे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ज्यांनी मुंबईच्या विधिमंडळात विषय उचलून धरला. हे नारायण नागू पाटील आपल्याला सांगायचे. दिबा पाटील सांगायचे भारताच्या इतिहासात कधी हक्क आपल्याला मिळाला नाही. अरे मांजर आडवी गेली म्हणून अशुभ मानण्यापेक्षा भारताच्या संविधानाने तुम्हाला हक्क दिला, त्या हक्काचा फायदा घ्या. मांजरीला आडवे जा, पण पोराला शिक्षण द्या. हल्दीला खर्च कमी करा, पोरांची लग्न सार्वजनिक लावा, पण जमिनीतून आलेला पैसा हा संविधानातून आलाय. दिबा पाटील साहेब सांगायचे ते तुमच्या मुलांवर खर्च करा, शिक्षणावर खर्च करा. दिबा पाटलांचा विचार, आमचे लोक दिबा पाटलांचा विचार स्वीकारतात की नाही अजून त्याच्यावरती दुमत आहे. आमचे लोक नारायण नागू पाटलांचा विचार स्वीकारतात का नाही अजून त्याच्यावरती दुमत आहे. बौद्ध बांधवानो, तुम्हाला मी अंतिम मुद्दा सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांना 3 लोकांनी मोठं केलं. 1 कृष्णाजी अर्जुन केरलुस्कर गुरुजी कोण होते, 2 छत्रपती शाहू महाराज कोण होते, आणि 3 सयाजीराजे गायकवाड कोण होते. हे माहिती होतं बाबासाहेबांना. आणि म्हणून बौद्ध बांधवांना बाबासाहेबांनी सुद्धा संविधानात देताना मोठ्या भावाची व्यवस्था पहिली का केली, कारण बाबासाहेबांना माहिती होतं मी एवढं शिकलो पुढे गेलो तर या 3 लोकांमुळे. आणि म्हणून भारताच्या संविधानातलं पहिलं कलम 340, 341, 342, 340 ओबीसी, 341 एससी, 342 आदिवासी म्हणजे एसटी. मग बाबासाहेबांना आता तुम्ही प्रश्न करा, अरे तुम्ही म्हणता बाबासाहेबांनी सर्व त्यांनाच दिलं. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जातीच्या ताटात वाढण्याच्या अगोदर पहिल्यांदा ओबीसीच्या ताटात 340 कलम वाढला. मी धन्यवाद मानतो पुरुषोत्तम भोईर साहेब यांच्या या सर्व आगरी समाजाच्या इथल्या बांधवांचे की ते आज आपले बांधव स्वतःला ओबीसी म्हणायला लागले. त्याच्यात सुद्धा धन्यता माना. कारण पूर्वी यू आर बीसी, आय एम नॉट बीसी, हु आर दी आर बीसी. ते काय म्हणायचे, आम्ही बीसी नाही आहोत. कोण बीसी, गावकुसाच्या बाहेरचे. अरे आता मात्र ओबीसीतला ओ काढला तर काय राहतो, कोण आहे. मग लाख लाख धन्यवाद आमच्या बहुजनवादी चळवळींचे ज्यांनी ओबीसी आता स्वतःला ओबीसी म्हणायला लागला, मराठा पण स्वतःला ओबीसी म्हणायला लागला. यासाठी पुरोगामी चळवळीचे लाख लाख धन्यवाद. का या चळवळीमुळे आपल्या समाजाचं प्रबोधन झालं. आणि म्हणून अंतिम मुद्दा हाच आहे, बाबासाहेब आंबेडकर 340 कलमात ओबीसी ना दिलं, 341 कलमात एससी ना दिलं, 342 कलमात एसटी ना दिलं, 346 कलमात एनटी डीएनटी व्हिजएनटी एमबीसी एसबीसी ला दिलं. आणि अंतिम एवढंच आव्हान करतो, हे सर्व काही जे बाबासाहेबांनी दिलं ते जाताना रडायला नाही. एवढे ढसा रडायला लागले की नानकचंद रत्तू बाबासाहेबांना विचारतो, बाबासाहेब गेली 40 दिवस तुम्ही रडताय, का रडताय. तो बाबासाहेब म्हणतात, नानक मैं रो नहीं तो क्या करूं नानक, मैंने अपने बच्चे कुर्बान कर दिए देश के लिए, मैंने अपनी सारी जिंदगी लगा दी इस देश के लोगों के लिए. नानक मी रडू नाही तर काय करू, मी दूर दूर पर्यंत पाहतोय, मेरे मर जाने के बाद इस आंदोलन का कोई नेतृत्व करेगा ये मुझे दिखाई नहीं दे रहा. नानक रो नाही तो क्या. नानकचंद रत्तू जेवायला घेऊन बाबासाहेबाला जायचे, त्यांचे खाजगी सचिव होते, खाजगी शिवसचिव होते त्यांचे, आणि ते जेवण घेऊन गेले की बाबासाहेब ढसा रडायला लागायचे. ते 40 दिवस जेवले नाहीत. म्हणून बाबासाहेबांना शेवटी नानकचा प्रश्न विचारला, अहो बाबासाहेब तुम्ही का रडताय. शेवटचा मुद्दा हात जोडून विनंती आहे, या विचार मंचाकडला जर जोडायचा असेल तर का जोडले पाहिजे तुम्ही लोकांनी ते सांगतो थांबतो. बाबासाहेब म्हणतात, नानक मैं रोऊ नहीं तो क्या करूं नानक, मेरे मर जाने के बाद इस आंदोलन
दुश्मन का क्या होगा ये सोच सोच कर मैं रो रहा हूं नानक, मैं रो नहीं तो क्या करू. बाबासाहेब म्हणतात नानक, जब मी जेव्हा 1918ला साऊथ ब्युरोला भाडं होतं, माझं राजरत्न निघून गेला नानक, माझी इंदू गेली, माझा रमेश गेला, माझा गंगाधर गेला नानक, मी माझ्या मुलांना चांगलं वाढवू शकलो असतो. आज मी राजगृह उभा केला नानक, मी इंग्लंड सारख्या ठिकाणी जाऊन राहिलो, पण नानक माझी 4 मुलं होती माझ्या पदराखाली, पण ज्यांना मी शिकल्या सवरल्या लोकांना संधी दिली, शेवटी त्याच लोकांनी मला धोका दिला नानक. जब बाबासाहेब म्हणतात नानक मैं रो नहीं तो क्या करूं नानक, जिनको मैंने आगे पढ़ने लिखने का मौका दिया, आखिर वही पीढ़े लिखे लोगों ने मुझे धोका दिया. बाबासाहेब आपल्याला धोकेबाज म्हणाले. का म्हणाले याचा विचार घरी जाऊन तुम्ही करा. बाबासाहेब काय म्हणतात नानक रडू नाही तर काय करू, मी ज्याला शिकलं सवरलं लोकांना मी विदेशात पाठवलं त्या 19 लोकांना, त्या 19 लोकांपैकी एकही माणूस, त्यातला एक बदमाश कोण आहे तोही तुम्हाला सांगतो. रत्नाकर गायकवाड हा महाराष्ट्राचा सेक्रेटरी झाला आणि रत्नाकर गायकवाडचे वडील हे बाबासाहेबांसोबत धोका करणारे होते. शेवटी पोराचं पण डीएनए केस निघालं, रत्नाकर गायकवाड सेक्रेटरी झाले आणि त्यांनी बाबासाहेबांची पुस्तकांची प्रेस पाडून आई बापाचा डीएनए चालवला. कुठे चालवल? आज माझं वय 25-26 वर्षाची पोरं जर बोलतोय ना आम्ही, आज मी आगरी समाजाचा पोरगा आहे. या संविधानासाठी आमच्या पूर्वजांनी मेहनत घेतली बाबासाहेबांसोबत. त्यांनी सुद्धा धोंडे खाल्लेत. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना 14 तारखेवर कुणी जागा देत नव्हता, ते मुसलमान लोक तयार का झाले? आनंद चिते, नारायण नागू पाटील हे बाबासाहेबांच्या खंबीर पाठीशी राहिले आणि यांनी सुद्धा त्या आंदोलनात दगड खाल्ली. आम्हाला वाटतं आमच्या महापुरुषांनी 2 दगड खाल्ली तर हे संविधान तयार झालं, आम्ही सुद्धा खाल्ली तर ते वाचल तरी किमान. आणि म्हणून नानकच्या मृत्यूला बाबासाहेब रडत होते. रडता रडता हात सांगितला, अरे नानक माझा मुलगा गेला, राजरत्न फार गोंडस होता, सुंदर होता, दिसायला देखणा होता. नानक त्याला मी जवळ घेतला का रडायचो नानक, यासाठी की हा राजरत्न मोठा झाला पाहिजे, शिकला पाहिजे आणि माझ्या सरकारने काम केलं पाहिजे. शेवटी बाबासाहेब आंबेडकर नानकला म्हणतात नानक पण मी या लोकांना साऊथ ब्युरोला आरक्षण देण्यात व्यस्त होतो नानक आणि पोरगा आजारी पडला. रमाईने नानक पत्र लिहिलं दिल्लीवरनं, मी पिढी चालीत आलो, दादर मध्ये आलो आणि रमाई ढसा ढसा रडायला लागली आणि रमाई माझ्यावरती नानक आरोप करायला लागली. अहो ऐकलं का, हिंदू गेला, रमेश गेला, अहो हा राजरत्न तरी जाता कामा नये, याला वाचवा नाही तर मी काही माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल. बाबासाहेबांवरती प्रेशर एवढं आलं की शेवटी त्या नानक राजरत्नाला उचललं आणि दवाखान्यात घेऊन बाबासाहेब गेले. डॉक्टर म्हणतात अहो डॉक्टर साहेब माझ्या मुलाला इंजेक्शन द्या, प्रचंड तापाने पणपणलंय माझं लेग. डॉक्टर म्हणतात बाबासाहेब आंबेडकर तुम्ही डॉक्टरकडे तर आलात पण याला बाहेर इंजेक्शन मागवावे लागतील. बाबासाहेब त्याला पैसा लागेल. बाबासाहेब ढसा ढसा रडायला लागले. अरे खिशामध्ये हात घेतला, बाबासाहेबांच्या पैसे नव्हते. रमाई काय म्हणते, वाचलं नाही त्यांनी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेत. बाबासाहेब रात्री 2:30 वाजता दादर मध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेले. अरे कुणीतरी पैसा द्या, कुणीतरी पैसा द्या, कुणीतरी पैसा द्या. पण बाबासाहेबांना कुणी पैसा उभा केला नाही. डॉक्टरकडे पुन्हा बाबासाहेब 3:30 वाजता आले आणि डॉक्टरला विनंती करतात, डॉक्टर साहेब माझा पोरगा तापाने पडपडलाय. अरे जो पोरगा तापाने पडपडलाय तो मरणाच्या दारात उभा. डॉक्टर साहेब तुम्हाला मी सकाळी पैसा उभा करतो, माझ्या पोराला इंजेक्शन द्या. डॉक्टर ऐकायला तयार नाही आणि राजरत्न ढसढसा रडत होता. रमाई रडते, बाबासाहेब रडतात. फक्त पोराला उराशी धरावं म्हणून बाबासाहेबांनी राजरत्नाला उराशी धरलं आणि तो कालाच्या आड गेला. पोरगा हले ना, तापाने फणफणलंय, मेलय तरी तापाने फणफणलंय. बाबासाहेब पुढे नानकला म्हणतात नानक रडू नाही तर काय करू, अरे माझा मुलगा मला सोडून गेला. ज्या समाजासाठी मी एवढे हक्क देऊ शकलो त्या समाजाला माझी जाणीव नाही राहिली. नानक मी आज काय रडतोय, माझ्या मुलाचा शव घरी घेऊन आलो. नानक जेव्हा लोक जमा झाली सकाळी 5:30 वाजले आणि भर सागर जेव्हा जमा होतो आणि तो म्हणतो आंबेडकर आता किती रडणार तुम्ही, तुमच्या मुलाचं शव दफन करायला गेलो पाहिजे पण दफनासाठी कफन पाहिजे, कफनासाठी आंबेडकर 5 रुपये द्या. बाबासाहेब पुन्हा ढसा ढसा रडायला लागले आणि म्हणतात लोक माझा मुलगा मला सोडून गेला याचा प्रचंड दुःख एक बापाला कोणता असेल, पण माझ्या मुलाच्या शवावर दफन करायला या आंबेडकरांसाठी 5 रुपये सुद्धा नाहीत. अरे ज्या रमाईनं आपला साडीचा पदर पाडला, त्या मुलाला गुंडललं आणि दफन केला, त्या बाबासाहेबांचा काय दोष होता? त्या बाबासाहेबांनी स्वतःची मुलं या देशासाठी अर्पित केली आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानासोबत आज आम्ही फसवणूक करतोय.
आम्ही आमचा मत विकतोय. बाबासाहेबांच्या मुलाला आठवा. का बाबासाहेबांनी आपला मुलगा दिला? अरे तुमचा मुलगा खेळताना पडला तर तुम्ही तुमच्या बायकोला चापटीत मारलं सांगताय. अरे पोरगं पडलं कसं? लक्ष नाही का तुझं? बाबासाहेबांची 4 मुलं गेली, त्यांना वाटलं नसेल का? शेवटी रमाई ढसा ढसा रडून आजारी पडली आणि रमाई जाधवांना म्हणते त्याच्या भावाला, बाबासाहेबांना सांग तुम्ही माझ्या आता राहिले नाहीत. शेवटी बाबासाहेबांना जाधव म्हणतो आणि विचारतो, बाबासाहेब अहो तुम्ही तुमच्या रमाला वेळ देत नाही, बोलत नाही, चालत नाही, हसत नाही, जेवत नाही सोबत. रमाई तुमचा आरोप करते आता आंबेडकर आमचे राहिलेच नाही, ते तर समाजाचे झाले. शेवटी बाबासाहेब तिला भेटायला जातात आणि रमाला विचारतात, रमा अगं तुला सांभाळायला तुला जो आजार झालाय सांभाळायला मी डॉक्टर दिलाय रमा. तुझ्या वडिलांना बोलवलंय रमा, तुझ्या भावाला बोलवलंय. पण रमा तुझ्या आजाराच्या काळात मी तुला 2च फक्त प्रश्न विचारतो. रमा जेवलीस का? गोळ्या घेतल्यास आता झोपी जा. पण रमा मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नको का? अगं रमा तू जरी आजारी असलीस तरी तुझा आजार दूर करायला तुझे वडील भाऊ आणि मी डॉक्टर घेतलाय, तुझा आजार दूर होईल. पण रमा या समाजाला 2,500 वर्षाचा आजार झालाय, त्याला दूर करणारा एकटाच भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर आहे रमा. म्हणून मला तुला वेळ देता येत नाही. आणि रमाई ढसा ढसा रडता तिथून निघून गेली. काय नाही केलं रमाईनं? बाबासाहेब विदेशात शिकायला होते. रमाई गवऱ्या थापायची, बाजारातून विकायची, 2 पैसे आणायचे, त्याच्यातून ती घर चालवायची. अरे त्या बाबासाहेबांमुळे तुम्हाला लाख लाख 2-2, 3-3 लाख रुपये पगार मिळालं. तुम्ही चांगले राहायला लागले, चांगल्या घरात आले, तुमच्या ऑफिसेस झाले, रिअल इस्टेट डेव्हलप झाल्या. अरे कुणामुळे? ह्या रमाईच्या त्यागामुळे, बाबासाहेबांच्या ह्या त्यागामुळे. आणि शेवटी बाबासाहेब म्हणतात, नानक अरे मी रडू नाही तर काय करू? बाबासाहेब म्हणतात, मी दूर दूरपर्यंत पाहतोय पण माझा गाडा पुढे घेऊन जाणारा कुणी मला दिसत नाही. माझ्या बौद्ध बांधवांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल इथे भारतीय बौद्ध महासभा आहे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे, बौद्धजन पंचायत समिती आहे, तरी ही संघटना का? तर त्याचं एकच कारण आहे, हा अपूर्ण काम पूर्ण करून जाण्यासाठी तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ही शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. येत्या काळात हा शिव फुले शाहू आंबेडकर विचार मंच विचुंबातल्या प्रत्येक वस्तीत, प्रत्येक घरात आणि प्रत्येक सोसायटी पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपली सर्वांची आहे. हा जो मी विचार मांडला गेली 1.5 तास या ठिकाणी मी बोललोय. आम्ही रोजचे व्याख्यान करतो. मला विचुंब्यामध्ये अनेक वेळा 85 वाले वगैरे बोलवत असतात, मी अनेक व्याख्यानं केली. पण आजचं व्याख्यान हे मी व्याख्यानासाठी नसून आलो, कारण ही संघटना तर आपली आहे, आपली सर्वांची जबाबदारी आहे ही संघटना वाढवणं. कारण ही संघटना लोकांच्या विरोधात नाही, ही संघटना आपल्या हक्काच्या समर्थनात आहे आणि त्यासाठी भविष्यात लोकांना तयार करणारी असेल. आणि त्यासाठी आपण लोक बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा अधिकार जो बाबासाहेबांनाच हरवतो आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना तुम्ही हरवण्यासाठी तयार झाला असाल. शेका पक्ष, मला वाटते माधव बागल, मी शेका पक्षाचा उल्लेख नाही करत, पण माधव बागल कोल्हापूरमध्ये बाबासाहेब जिवंत असताना पहिला उभा पुतळा करणारे हे माधव बागल होते. एवढंच नाही, या सर्वांचा परिणाम म्हणून बाबासाहेबांनी 340 कलमात बरंच काही दिलं. फक्त परिशिष्ट 10 पक्षांतर बंदीचा कायदा आज हव्यावर मारला जातोय. तुम्ही ज्यांना निवडून देताय ते पळून जातात, तुमचा सौदा करतात, तुम्हाला बाजारात विकतात. याच्यापासून जागृत राहा. येत्या काळात हे संविधान कलम 1 पासून ते 340 पर्यंत मी तुम्हाला जी कलम महत्वाची आहे ती पटवून सांगण्याचा प्रयत्न केलाय. आपले मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, 330 आणि 332 कलमांतर्गत निवडून जातात, पण ती आपली कामं करणारी लोकांना उभी करणं, त्यांनी मतदारांची जागृतता करणं, हा सुद्धा भविष्यात अजेंडा असला पाहिजे. आपण लोकांनी मला ऐकलं, या ठिकाणी मानसन्मानित केलं. मी या संघटनेचा प्रवक्ता आहे. प्रवक्ता जरी हंगामी असलो तरी सुद्धा मी आपला हात जोडून विनंती करतो, 190 लोक आपण ज्या ग्रुपला आहात त्यांना सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी ज्या ज्या परीने, मला वाटतं भोईर साहेब बोलतीलच, जे सहकार्य केलंय त्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम होतोय. तुमच्या आमच्या सर्वांच्या योगदानामुळे होतोय. या ठिकाणी मी 1.5 तास जे प्रबोधन केलं, मला एकाने तरी हात वरती करून सांगावं काय वाईट बोललोय का? जोरात, अजून जोरात. कारण वाईट गोष्टी कडू असतात, ते बोलणं काळाची. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.